नमस्कार, मी वैष्णवी कदम. बिझनेस टॉक मराठी या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बिझनेस टॉक मराठी, जिथे आपण भेटतोय महाराष्ट्रातल्या प्रेरणादायी उद्योजकांना, त्यांचा प्रवास, धडपड आणि यशाच्या कहाण्या जाणून घेण्यासाठी. आज आपल्यासोबत आहेत सुप्रभा लँग्वेज अकॅडमीच्या संस्थापिका मिसेस सुप्रिया पाध्ये. गेली 7 वर्ष त्या हजारो विद्यार्थ्यांना भाषेच्या माध्यमातून आत्मविश्वास देत आहेत. त्यांचा शिक्षणाचा दृष्टिकोन, कोचिंगमध्ये असलेली क्रिएटिव्हिटी आणि एक मिशन म्हणून सुरू केलेली ही शैक्षणिक यात्रा, सगळं काही आज एपिसोडमध्ये अनुभवणार आहोत. चला तर मग आज सुरू करूया आजचा पॉडकास्ट. मॅम नमस्कार. नमस्कार. बिझनेस टॉक मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. थँक्यू. मला बोलावल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. थँक्यू मॅम. आज खरंच तुमच्यासोबत गप्पा करून खूप छान वाटणार आहे. एक वेगळा विषय घेऊन पुन्हा एकदा आपण प्लॅटफॉर्मवर आलो आहे. सो बघूया ऑडियन्स काय ऐकत आहेत. आपल्या भाषा शिक्षणाच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली? आता खरं विचाराल तर ही सुरुवात माझ्या वडिलांमुळे झाली. कारण माझे वडील सिमेन्स कंपनी, जी जर्मन कंपनी आहे, त्याचं हेडक्वार्टर म्युनिकला, जर्मनीला आहे. तर त्या तिथे काम करत असताना त्यांना बरंच डॉक्युमेंटेशन सगळं, कारण लिगल लाईन असल्यामुळे डॉक्युमेंटेशन करायला लागतं आणि ते सगळं त्या डॉक्युमेंटेशन ते जर्मनमध्ये करायचे. आणि त्यांचे फोन कॉल्स आणि त्याच्यामधनं जे काही कानावर पडले शब्द, काही वाक्य, तर ते एक उत्सुकता, एक क्युरिओसिटी असं म्हणून मी त्यांना विचारलं की डॅड ह्याचा अर्थ काय, ह्याचं तुम्ही म्हणजे तुम्ही कुठल्या कॉन्टेक्स्टने म्हणालात वगैरे. तर ते असं ऐकता ऐकता मग वाटायला लागलं. तर मी म्हटलं की डॅड, मी शिकू शकते का जर्मन लँग्वेज? डेफिनेटली, का नाही, तू शिक, मला फार आनंद होईल. आता अर्थात मी शिकल्यानंतर बघायला माझे वडील राहिले नाहीत, बट म्हणजे त्यांच्या इच्छा आणि आई, मग माझी आई पण, माझी मॉम ऑल्सो सेड की नाही, तू शिक, तुला शिकायचं आहे ना, तू शिक. म्हणजे आई वडिलांच्या प्रेरणेमुळे माझा तो भाषा शिक्षणाचा प्रवास असा सुरू झाला. बरोबर. भाषा शिकणे ही एक संस्कृती आहे खरं तर. मग ही संस्कृती तुम्ही तुमच्या मुलांमध्ये कसं रुजवता, तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये कसं आणता? भाषा शिकणं ही संस्कृतीच आहे. कारण एखाद्याशी संवाद, कारण काय आहे की जगामध्ये किंवा भारतामध्ये खूप भरपूर लँग्वेजेस आहेत. पूर्वी असं होतं की लाईक सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग पर्यंत संस्कृत लँग्वेज होती. पण कलियुगापासून आपण जर पाहिलं तर त्या संस्कृतपासून वेगळ्या वेगळ्या होऊन अशा वेगवेगळ्या कितीतरी भाषा निर्माण झाल्या. त्याच्यामध्ये जीसस क्राइस्टच्या माध्यमातून तर एक इंग्लिश भाषा सुद्धा निर्माण झाली, ज्याला वेगळं आणखीन चांगलं घडवलं सर विल्यम शेक्सपियरनी. आणि त्या लँग्वेजमधनं, म्हणजे ती एक लिपी वेगळी, आणि त्या वेगळ्या लिपीतनं म्हणजे ते सगळ्या ग्रीक संस्कृतीचा उदय झाला आणि सगळं इतकं छान, एवढं ख्रिश्चन संस्कृती जन्माला आली. तर ते ह्या सगळ्या ह्याच्यातनं ज्या भाषा वेगवेगळ्या आणि ते एक संवाद साधण्याचं साधन असं म्हणून जे निर्माण झालं, तर ते संवाद साधणं हीच एक संस्कृती. आणि तो आपला संवाद दुसऱ्याच्या मनापर्यंत पोचवणं, म्हणून त्याच्यासाठी ते भाषेचं माध्यम, की का तर काय बोलतो आपण, काय बोलतो, आणि तो शब्द, ते ॲक्सेंट, तर तो जसाच्या तसा ॲक्सेंट असा झाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी हे ती आम्हाला विद्यार्थ्यांना, म्हणजे स्टुडंट्सनाही सांगायला लागतं की ती भाषा शिकताना आपण कुठला तरी ॲक्सेंट घेतला तर तो चालणार नाही. आपल्याला त्या भाषेतला तो तसाच्या तसा ॲक्सेंट जर घेतला आणि तुम्ही त्या भाषिकाशी जर बोललात तर तुम्हालाही कळेल की की तो ॲक्सेंट आणि त्या ॲक्सेंटमुळे तुम्हाला जे म्हणायचं आहे ते समोरच्याच्या पूर्ण मनापर्यंत पोहोचेल, त्याला ते अंडरस्टँड होईल की यांना काय म्हणायचं आहे. तर तोही तुम्हाला तसंच त्या ह्याच्यात तसं उत्तर देईल जे तुमच्या मनापर्यंत पोहोचेल. आणि म्हणून हे भाषा ही संस्कृती आहे. आणि म्हणून मी आमच्या स्टुडंट्सनाही असंच सांगते की आपण हे एक कल्चर म्हणून शिकतोय. तर ते कल्चर म्हणून शिकत असताना आपल्याला तो संवाद त्या समोरच्याच्या मनापर्यंत पोचवायचा आहे. बरोबर. मॅम, सुप्रभा लँग्वेज अकॅडमी सुरू करण्याच्या मागे काय प्रेरणा होती? ॲक्च्युली सुप्रभा हे नाव, हे माझं स्वतःचं जे लग्नानंतरचं नाव आहे,
सौ सुप्रिया प्रसन्न पाध्ये, तर त्याच्यातलं सुप्रिया मधला पहिला सु, प्रसन्न मधला पहिला प्र आणि पाध्ये मधला पा असं करून मी ते सुप्रभा, काही त्याला वेगळं नाव पण मी देऊ शकले असते, मुलीचं नाव सुद्धा आर्या आहे त्यामुळे तेही देऊ शकले असते, पण एक असं वाटलं की वेन वी आर आय एम डुईंग द सोल प्रोप्रायटरशिप, तर ते सध्या सोल प्रोप्रायटर, नंतर जर गरज पडली तर मला टीचर्स नवीन पण घ्यावे लागतील, कारण आपण एकटीने पुढे सगळं करणं पॉसिबल कधी होणार, मे बी होईल मे बी नाही होणार, म्हणजे फ्युचर वी डोंट नो. तर ते त्यामुळे आधी असं चालू करायचं, तर म्हटलं का नाही, तर आपल्या नावामधनच ती थोडी थोडी लेटर्स काढून असं काय करता येईल, म्हणून हे मी नाव हे केलं. पण ती ॲक्च्युली लँग्वेज अकॅडमी चालू करण्यापूर्वी मी काही आमच्या विभागातले किंवा काही इव्हन मुंबईतले पण कोचिंग क्लासेस आहेत की ज्या ठिकाणी लँग्वेजेस बरोबर सायन्स किंवा सोशल स्टडीज जे मुलांना विषय कठीण जातात किंवा मॅथ्स सुद्धा मी 7th स्टँडर्ड पर्यंत घेते, तर ते मॅथ्स म्हणजे त्या मुलांना ते सब्जेक्ट जे बेसिक हे आहेत आणि त्याचं पुढे 8, 9, 10 स्टँडर्ड और मे बी आफ्टर 10th ऑल्सो की ते त्याच्या ॲडव्हान्समेंट्स आहेत, त्या सब्जेक्टच्या ॲडव्हान्समेंट अभ्यास येतो. बरोबर. तर तो जो बेसिक अभ्यास आहे तर तो बेसिक अभ्यास मुलांपर्यंत, म्हणून त्या लँग्वेज व्यतिरिक्त पण या हे सब्जेक्ट आहेत आमच्याकडे आणि ते मी घेते. तर ते हे करताना म्हणजे तर त्या अनुषंगाने मला असं होते की आई म्हणजे मला माझी आई म्हणजे माय मॉम, शी इज माय गुरु, शी इज माय एव्हरीथिंग. म्हणजे मी दर गुरु पौर्णिमेला सुद्धा मी कुठल्याही गुरुकडे जात नाही, आय ऑलवेज वर्शिप टू माय मॉम, पहिले गुरु आपले. करेक्ट. आणि ते आद्य गुरुच असतात, पण ते शेवटपर्यंत म्हणजे आता माझे वडील नाहीत पण आई आहे, त्यामुळे शेवटपर्यंत शी इज माय गुरु. आणि त्यामुळे मी तिला ॲक्च्युली हे केलं की मला असे काही काही क्लासेसमधून अनुभव आले की तुम्ही असं करा तसं करा, तसं नाही, आय विल टीच ऑन माय हे, म्हणजे की मला असं मुलं काय आहे त्या मुलांना समजणं आवश्यक आहे, त्या मुलांना ते तेवढं अंडरस्टँडिंग होणं आवश्यक आहे. तर ते लेट मी डू ऑन माय ओन, की ते मी माझ्या पद्धतीने त्यांना त्यांच्या ह्याच्यापर्यंत पोचवेन की त्यांना काय हवं एक्झॅक्टली, तर हे हवंय ओके, तर ते त्याप्रमाणे करेन. पण ते म्हटलं मला क्लासेसमध्ये काही लोक की तुम्ही अमुक करा हे करा, तर म्हटलं तसं पॉसिबल नाही, मला लेट मी डू ऑन माय हे. कारण मी काही BEd नाही केलंय, बट ते म्हणतात ना की लाईक बाय बर्थ एखादी नॅक असते तुम्हाला ह्याची, तर दॅट क्रेडिट गोज टू माय पेरेंट्स, माय ग्रँड पेरेंट्स, मे बी माय फोरफादर्स, म्हणजे फोरफादर्स फ्रॉम बोथ द साइड्स, की लाईक वडिलांकडनं आईकडनं असे कोणी असतील की त्यांच्यात हे असे त्यावेळेला शिकवणारे कोणीतरी असतील की ते तिकडनं कॅरी फॉरवर्ड होत आलं असं. तर असं हे असल्यामुळे ते आहे. आणि म्हणजे आता माझी मुलगी सुद्धा तिला सुद्धा असं झालं की तिच्या सुद्धा ह्याच्यामध्ये ना तिला 4th म्हणजे जी आता 5th ची आपली मिडल स्कूल स्कॉलरशिप आहे किंवा 8th ची हायस्कूल स्कॉलरशिप आहे, त्यानंतर 6th आणि 9th यंग सायंटिस्टचं हे आहे, किंवा तिच्या बाहेरच्या काही बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स होत्या लाईक मॅथ्स इंग्लिशच्या वगैरे, तर त्याच्यामध्ये सुद्धा शी वॉज इन मेरिट. म्हणजे तर त्यामुळे मला आई म्हणाली की हे बघ हे सगळं आता मुलीचं होत आहे, तर तू आता बाहेरच्या पण स्टुडंट्सना की त्यांना पण तिच्यासारखंच असं तयार कर, आणि तुझ्यात ती नॅक आहे तर तू ती करू शकतेस. आणि तिने माझ्यात तो कॉन्फिडन्स एवढा रुजवला की येस डेफिनेटली आपण एकदा अनुभव घेतलाय की आपल्याच कोणत्या तरी व्यक्तीने ह्या गोष्टीसाठी ग्रोथ केली आहे, तर आपण हे दुसऱ्यांनाही देऊ शकतो, त्याचा फायदा दुसऱ्यांनाही होऊ शकतो. करेक्ट. तर त्यामुळे हे क्रेडिट अगदी डेफिनेट ऑल क्रेडिट गोज टू माय मॉम. म्हणजे येस आईला मी कारण आई माझी गुरुच आहे, त्याच्यामुळे म्हणजे मी आईकडनं लाईक तुम्ही म्हणाल तर आता पौरोहित्य वगैरे ज्या बायका शिकतात ना ते पण मी शिकले. आता मी नंतर एक्झाम दिली, आमच्याकडे माटुंग्याला पौरोहित्याचं ते हे आहे माटुंगा गुरुकुल म्हणून, तिकडे माटुंगा रोडला आहे, तर त्या ठिकाणी जाऊन पण मी एक्झाम दिली आणि आय गॉट पास की आय गॉट सर्टिफिकेट. बट पहिलं सगळं जे त्याचं शिकण्याचं हे होतं, कारण माझ्या आईचं संस्कृत चांगलं आहे त्यामुळे तिने मला ते सगळं त्याचं पण प्रशिक्षण दिलेलं आहे की समजा असं काही करायला पौरोहित्य करायला जर कोण मिळालं नाही तर ॲटलिस्ट यू कॅन सिट अँड यू कॅन डू. म्हणजे तिने मला मोदींच्या भाषेत सांगायचं तर
सक्षम बनवलेला आहे. त्यामुळे आणि ते ऑटोमॅटिकली तुमच्या मुलीकडे गेलंय. बरोबर. त्यामुळे तिच्या प्रेरणेने मी आमचा सुप्रभा लँग्वेज अकॅडमी मी चालू केली. बरोबर. तर ती पहिली लँग्वेजेस आहेत म्हणून तू त्याला लँग्वेज अकॅडमी नाव दे. मी म्हटलं अगं मी सायन्स आणि हे पण शिकवते, सोशल स्टडीज आणि 7th पर्यंत मॅथ्स पण आहे. तर मग ती म्हणली नाही पण तू लँग्वेजेस जास्ती आहेत ना त्याच्यात, की इंडियन ॲज वेल एज फॉरेन, तर मग तू याला लँग्वेज अकॅडमी. म्हणजे ते सगळं तिने मला फुल गाईड केलं. आणि गुड. असं कोणीतरी असणं खूप गरजेचं असतं. आणि एस्पेशली आई वडील असले किंवा आई वडिलांपैकी जरी कोणी असलं ना तरी एक म्हणतात ना लाईक मानसिक पाठबळ असं स्ट्रॉंग लाईक, तर ते मिळतं आणि ते मिळालं मला. आपल्या शिक्षण पद्धती थोडी इतरांपेक्षा वेगळी आहे, ती कशी, काय सांगाल त्याबद्दल? शिक्षण पद्धती वेगळी म्हणजे आता शिक्षण जे आहे ते आहे, किंवा गव्हर्नमेंटने जे प्रिस्क्राईब केलेलं आहे, किंवा आता कसं असतं, कारण हे ॲक्च्युली टोटली वेगळं कसं आहे, तर आपलं स्टेट गव्हर्नमेंटचं जे एज्युकेशन प्रिस्क्राईब केलेलं आहे ते थोडं वेगळं आहे. CBSE म्हणजे सेंट्रल बोर्ड, दॅट इज ऑल ओव्हर इंडिया. तर त्यांनी जे प्रिस्क्राईब केलेलं शिक्षण आहे ते थोडं वेगळं आहे. म्हणजे थोडासा डिफरन्स आहे त्याच्यात. लायकीकरण एक सब्जेक्ट म्हणजे आता तुम्ही म्हणाल की आता सायन्स, तर सायन्समध्ये जे पूर्ण 100% नॉलेज आपल्याला सगळीकडनं मिळून हे करून तिन्ही सायन्समध्ये, तर ते तसं पाहिजे. तर दॅट यू कॅन से की इन स्टेट बोर्ड प्रेस्क्राईब एज्युकेशन देर इज अ 50%, इन CBSE देर इज अ 90%, and in ICSE is 70%. तर ते तसं जे आहे. आणि IGCSE म्हणाल तर ते IGCSE इज ऑल ऑन द इंटरनॅशनल. म्हणजे ते कसं की ICSE सारखं नसून कम्प्लिटली, कारण ICSEचं एज्युकेशन हे आपल्याकडे म्हणजे थ्रू स्टेट गव्हर्नमेंट ऑर द सेंट्रल गव्हर्नमेंट प्रेस्क्राईब्ड आहे. पण ते जरी इंटरनॅशनल असलं तरी तो पोर्शन इंटरनॅशनलचा असतो, पण एक्झाम इंटरनॅशनल लेवलला नसते. वेअरएज IGCSEला एक्झाम ही संपूर्ण इंटरनॅशनल लेवलला असते. म्हणजे दॅट इज ऑल रिलेटेड टू द कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी. कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या अंडर म्हणजे त्या मुलांच्या शाळेच्या परीक्षा ह्या संपूर्ण कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी कंडक्ट करते. त्यामुळे त्यांना तो काय आहे पोर्शन, तर तो म्हणजे त्यांचा तर आपल्यापेक्षा पण खूप आहे. आणि ते मग त्यावेळेला मग ते मग म्हटलं की पुस्तक तुमचं काय आहे, त्यांचं पुस्तकचं एवढं जाड आहे, तर त्यात म्हटलं की काय मग ते आय हॅव टू गो थ्रू की काय. आणि मग त्यांना मी सांगते की हां आपण आता करू शकतो, हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे. दे आय हॅव प्रोजेक्टर ऑल्सो. त्यांना मी काही साईट्स पण दाखवते की काय होतं काही वेळेला. म्हणजे मी असं लँग्वेज आणि म्हणजे लँग्वेजचं तर तुम्हाला वेगळं सांगते, पण सायन्स, मॅथ्स आणि एस्पेशली जे हे आहेत सोशल स्टडीज, तर आता ते तुम्हाला प्रत्येक विषयाचंच मी वेगळं आता सायन्सचं कसं होतं की आपल्याला सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये बायोलॉजी देर आर सम 4 पार्ट्स, मायक्रोबायोलॉजी, जिओलॉजी, बॉटनी अँड ह्युमन बायोलॉजी असे ते पार्ट्स असतात. आणि फिजिक्सला साधारणपणे लाईक ॲस्ट्रोफिजिक्स, द जनरल फिजिक्स अँड न्यूक्लिअर फिजिक्स असे ते लेसन्स असतात. आणि केमिस्ट्रीला जनरल केमिस्ट्री अँड बायोकेमिस्ट्री असे पार्ट्स असतात. तर ते त्यांना त्या पुस्तकात ते तसंच आहे. म्हणजे त्यांची ती सगळी तिन्ही वेगळी आहेत आणि त्यांचं तसं आहे. तर त्याच्यामध्ये आता काय होतं की त्यांना ती लँग्वेज, तर ती लँग्वेज इज ॲबस्ट्रॅक्ट समवॉट. देर आर सम बिग सायंटिफिक टर्म्स, सम लाईक असे सेंटेन्सेस, किंवा ते असा एक थोडा छोटा पॅरेग्राफ असतो, पण ती भाषा असं ते असं फिरवून तसं फिरवून असं हे असं करून ते सांगितलेलं असतं. त्यामुळे ते डोक्यात घुसणं तुम्ही समजू शकता की ते मुलांना सांगणं म्हणजे एक हे. आणि त्यांनी वाचलं तरी स्टील कधी कधी शाळेतल्या टीचर पण त्यांना तेवढंही करू शकत नाहीत. मग इन दॅट केस काय मी केलंय की प्रोजेक्टरवरती त्यांना तो लेसन हा संपूर्ण, म्हणजे आता आपल्याकडे असं आहे की काही वेळेला आता आपल्या म्हणजे गव्हर्नमेंटनी किंवा CBSEला एस्पेशली की त्यांनी अशा ॲप्स चालू केल्या आहेत की त्या शिक्षणाच्या ॲपवरतून त्यांना तो लेसन लाईव्ह समोर लाईव्ह, म्हणजे त्याचं एक बाबा
असा तो काही असा लेसन आहे. आणि मग त्याच्यात मग ते असं होतं की समजा न्यूक्लिअर फिजिक्स आहे, तर ते न्यूक्लिअर फिजिक्सला त्यांनी ते म्हटलंय की बाबा आता ते न्यूक्लिअरचं कसं होतं की त्याच्यामध्ये आता आपण जे आता मध्ये वॉर झाली किंवा तिथे त्याच्यात काय होतं, ते वॉरमध्ये तर काय यूज करतात, त्याला यूज ॲटम बॉम्ब्स और मिसाईल्स और असे म्हणजे ते अशा प्रकारची काही क्षेपणास्त्र किंवा असं ते, तर ते जे आहे तर ते कसं तयार होतं, तर त्याचं पण काही आहे असं की प्रोडक्शन कुठे होतं, ते प्रोडक्शन करताना त्याला काय यूज करतात आणि ते कसं होतं. आणि मग ते ज्या वेळेला ते वापरतात वॉरमध्ये, तर ते त्याच्यामध्ये तर त्या रॉकेटमधनं सुटतं किंवा त्या विमाना थ्रू ते जे सुटतं, तर मग ते कसं सुटतं आणि ते काय, ती कुठली टेक्नॉलॉजी आहे की ज्यामुळे येते, तर ते हे सगळं त्यांना जर लाईव्ह म्हणजे इन पिक्चर फॉर्म और इन द यू कॅन से की अशा फॉर्ममध्ये की म्हणजे एखादी फिल्म म्हणा किंवा एखादं हे असं, तर हे मी सगळं यूज करते आणि त्यांना ते की बघा हे कसं होतं, तर हे असं होतं आणि ते काय करतात. मग ते प्रत्येक हे झाल्यानंतर ना ते खाली सांगतात की ही टेक्नॉलॉजी काय आहे, तर ही टेक्नॉलॉजी अमुक अमुक आहे आणि ह्याच्यामुळे ती मिसाईल अशी सुटते किंवा ती मग ती अमुक एक किलोमीटर, मग ते अमुक एक किलोमीटरचा हा त्याच्यात तो एक प्रोग्राम बसवलेला असतो की त्यामुळे ती एवढ्या दूर जाऊन पडते. तर ते हे सगळं मी त्यांना त्या पिक्चर फॉर्म मध्ये दाखवल्यामुळे त्यांना तो लेसन फुल त्यांच्या डोक्यात बसतो. आता हे झालं सायन्सचं, आणि हे सायन्सचं म्हणजे फिजिक्स म्हणा, केमिस्ट्री म्हणा किंवा इव्हन आता केमिस्ट्रीमध्ये ते काही केमिकल्स असे असतात की त्याचं मिक्सचर, तर मिक्सचर केलं तर आता समजा म्हटलं सल्फ्युरिक ऍसिड, तर सल्फ्युरिक ऍसिड H2SO4, तर H2SO4 इज द हायड्रोजन अँड सल्फर अँड ऑक्सिजन, तर ते त्याचं पण मग ते प्रत्येक ह्याचे किती ॲटम घ्यायचे की त्यामुळे ते असं होतं, तर ते पण त्यांना पूर्ण लाईव्हली मी पिक्चर फॉर्म मध्ये दाखवलंय. तर त्यामुळे त्यांना ते ना मग लॅबला जाऊन प्रॅक्टिकल आणि लॅबला जाऊन प्रॅक्टिकल करणं पण त्यांना इझी जातं. तर ही टेक्नॉलॉजी म्हणजे मी म्हणते की मी गव्हर्नमेंटला पण सांगू इच्छिते की ही टेक्नॉलॉजी ना तुम्ही इव्हन शाळांमध्ये सुद्धा ती करा का, तर ते मुलांना प्रत्यक्ष लाईव्ह हे दाखवल्यामुळे त्यांना कळतं. तसंच सेम विथ द हिस्ट्री अँड जॉग्राफी. जॉग्राफी तर आपल्याला जॉग्राफिकल एरिया की तो कसा असतो, काय असतो, तर आता आपल्याकडे मुंबईमध्ये एक गार्डन झालंय मलबार साईडला, वॉटेड बायोलॉजिकल गार्डन, तर तिथे आता मी स्वतः जाऊन आले. तर मला म्हणजे मी प्रत्येक कोणी भेटलं तरी मी सांगते की तुम्ही ना प्रत्येक शाळेने आणि प्रत्येक ह्याने मुलांना तिथे घेऊन गेलं पाहिजे. सिरियसली तिथे बायोलॉजी, जॉग्राफी आणि इव्हन यू कॅन से द सम काइंड ऑफ फिजिक्स ह्याचा अभ्यास हा त्या गार्डनला जेव्हा तुम्ही फिरता त्यांनी कसं केलंय, तर ते डोंगर आणि एक मध्ये असं वाट आणि खाली म्हणजे त्यांनी वाट अशी इतकी सुंदर केली आहे की खालच्या साईडला म्हणजे ते दोन डोंगरांच्या मध्ये असं ते असं करून, नाही तर मे बी डोंगर फोडला असेल त्यांनी, तर ती अशी वाट आणि त्या खालच्या बाजूला तो सगळा जो थोडा व्हॅलीचा पार्ट आहे तर तो खाली जाऊन पुढे समुद्राला मिळतो. तर पुढे पूर्ण अरेबियन सी आहे सगळा, आणि तिथनं जाताना तर त्या ह्याला इतकं सुंदर बनवलं त्यांनी, ट्रीज एवढ्या चांगल्या लावल्यात की बॉटनीचा अभ्यास सुंदर होतो. काही काही प्राणी दिसतात म्हणजे करत काही नाही, ते साईडनी म्हणजे ते मे बी त्यांना हे असेल, पण ते म्हणजे लाईव्हली तुमचा जिओलॉजीचा अभ्यास होतो. बरोबर. आणि असं म्हणाल तर की आपलं नेचर किती सुंदर आहे आणि छान आहे असं म्हणायला तर बायोलॉजीचा अभ्यास होतो. बरोबर. आणि खाली हा जॉग्राफिकल एरिया, तर हा जॉग्राफिकल एरिया कसा आहे, तर अर्धा असा वर आहे, मग हा खाली आहे, मग त्याच्यात पण ते कुठले रॉक्स आहेत, कुठले हे खालती सुद्धा ज्या वेळेला तो आता ब्रिज मध्ये तो रस्ता कसा केलाय, तर हे सगळं फिजिक्स आहे की एवढं तो हवेचा दाब असून मग तो दाब त्यांनी वर घेतला का त्यांनी पूर्ण लो घालून तिथून ब्रिज काढला. नंतर त्या ब्रिज तयार करायला त्यांनी कुठली दगड, कुठली माती, कुठलं हे वापरलंय, तर ते तसं. आणि किंवा मेटल्स पण काही वेळेला यूज करतात, तर ते तसे. आणि खाली गेल्यानंतर ज्या वेळेला ते खालती त्या वनस्पती कुठल्या कुठल्या लावल्यात आणि त्या कशा त्याच्यावर ह्या आहेत, आणि तो डोंगर खाली जाऊन जिथे तो अरेबियन सीला मिळतो, तर त्या अरेबियन सी आणि डोंगराचा तो संगम झाल्यानंतर तिथे काय होतं त्या ठिकाणी, कारण कधी कधी जमीन आणि पाणी ह्याचं ज्या वेळेला हे होतं त्यावेळेला तिथे काहीतरी एक अशा प्रकारचं वातावरण किंवा अशा प्रकारचं
एक हे निर्माण होतं की त्याचा उपयोग हा वातावरणाला चांगला होऊन त्या ठिकाणी सुंदर ॲटमॉस्फिअर बनतं. तर ते कसं बनलं, तर हे सगळ्यात म्हणजे मी म्हटलं हा सगळा जॉग्राफी पण अभ्यास झाला ह्याच्यामध्ये. तर हे अशा प्रकारचे प्रकल्प हे गव्हर्नमेंटने बऱ्याच ठिकाणी करणं आवश्यक आहे. हा एका ठिकाणी केलाय बऱ्याच म्हणजे जेवढे हे आहेत तर ते अशा, आणि शाळांनी पण हे तिथे घेतलं पाहिजे किंवा इव्हन कॉलेज सुद्धा जर रिसर्च करायचा झाला तर तिथे चांगला हा आहे असणं गरजेचं आहे. बरोबर. तर हे असे म्हणजे केले तर ते जॉग्रफीचं सुद्धा मी त्यांना असं पिक्चरायझेशन दाखवते, हिस्ट्रीचं दाखवते. हिस्ट्रीच्या याला तर मी काय केलं की यांना शिवाजी महाराजांची हिस्ट्री होती तर मी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे काही मूवीज किंवा आता नवीन आलेला जो तानाजीचा मूवी आहे तो दाखवला, किंवा आता संभाजी महाराजांवर आलाय तो छावा तो दाखवला. तर त्याच्यातनं त्यांना ना कळलं बरोबर की ते कॅरेक्टर कसं आणि ते कसे लढायचे, कसं त्यांनी जनतेसाठी खूप काही केलं आणि त्यांचं सगळं कार्य संपूर्ण. आणि मोगलांनी स्वारी करून हे करून सुद्धा त्यांनी कसं म्हणजे ती ब्रेव्हरी पण कळली त्यांना की ते किती ब्रेव्ह होते आणि त्यांनी कसं मोगलांना आपल्या प्रदेशातनं बाहेर काढून पुढे सुद्धा किती प्रदेश जिंकला संपूर्ण. तर ती ब्रेव्हरी फार इम्पॉर्टंट असते. म्हणजे प्रत्येकाने ब्रेव कसं त्यांच्यासारखं असलं पाहिजे त्यांनी, आणि पुन्हा त्यांनी ती बुद्धी वापरून त्यांनी बुद्धी पण कशी वापरली. तर हे सगळं तर मग हे सगळं मुलांना त्याच्यातनं म्हणजे त्यांना ते हिस्ट्रीचं सुद्धा सगळं असं कळलं. तर मी असं म्हणजे माझी शिकवण्याची पद्धत अशी आहे की लाईक आय एक्सप्लेन ऑल्सो. इनफॅक्ट सगळ्या स्कूल कॉलेजनी हे ऍक्सेप्ट करायला फॉलो केलं पाहिजे. कारण ह्याच्यामुळे एक तर शिकण्याची पद्धत खूप इझी होती, मुलांसाठी खूप इझी होतं. कारण प्रत्यक्ष पाहण्याने मुलांना ते एन्जॉयही करतात आणि शिकताही येतं इझिली. करेक्ट. आणि त्याच्यामुळे काय होईल की मुलांचा स्पीड वाढेल ऑटोमॅटिक, शिकण्याची पद्धत थोडी बदलल्यामुळे. पण लेट्स सी गव्हर्नमेंट कुठपर्यंत जात आहे या सगळ्यासाठी. माझ्या मुलीच्या शाळेने मात्र फॉलो केलं, कारण मी त्यांना सांगितलं की म्हटलं तुम्ही असं करा. आणि मुलीला आता आमच्याकडली CBSEला आहे, ती विद्याभवन शाळेत घाटकोपरला ईस्टला. तर तिचं असं झालं की त्यांना ती जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची हिस्ट्री होती तर तिला मी हे घरी आता मी जसं शिकवते तसं मी तिला ते दाखवलं. त्यांना शाळेत पण दाखवायचे प्रोजेक्टरवर. आणि त्यांना असं झालं की तो जो सगळा शिवराज्याभिषेक सोहळा आहे तर तो संपूर्ण, तर मी त्यांचे जे शिकवणारे सर होते दीपक सर, म्हणजे दीपक निश्चित म्हणून आहेत, तर ते शी इज फ्रॉम आदिवासी कास्ट, पण ते एवढे छान म्हणजे शिकवतात, लिटरली हॅट्स ऑफ एम. तर त्यांना मी म्हटलं की सर आपण असं करूया का, आय विल ऑल्सो हेल्प यू. आणि तसं केलं तर ते म्हणाले चालेल मॅम, आयडिया चांगली आहे. आम्ही संपूर्ण शिवराज्याभिषेक सोहळा दीपक सर, मी आणि आमचे काही शाळेतले टीचर्स वगैरे असे करून आम्ही प्रत्यक्ष शाळेतल्या सगळ्या स्टुडंट समोर फ्रॉम 1st to 10th स्टँडर्ड या ही मुलं ह्याची होती 6th स्टँडर्डची होती. तर या माझ्या मुलीसकट सगळ्या त्या मुलांनी सगळ्यांनी पाठ घेतला. म्हटलं त्यांना पाठ घ्यायला लावा आणि म्हणजे असं. तर अक्षरशः म्हणजे एक कोणीतरी छत्रपती शिवाजी महाराज बनले, बाजूला राणी सोयराबाई बनलं, आणि एक कोणतरी जिजाबाई बनलं, आणि ही काही माझी मुलगी वगैरे असं ते जे सगळं हे करतात, कोणीतरी तिथे ते गागाभट्ट आणि ते छत्रचांबर वगैरे ते करून ते सगळं. आणि तो अक्षरशः तो सोहळा की ऍक्च्युअली तेव्हा तो शिवराज्याभिषेक सोहळा कसा झाला होता हे सगळं त्या स्टुडंट समोर हे केलं. म्हणजे त्यांना ते कळलं की तेव्हा हे असं झालं होतं. आणि हे कळणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जे फक्त पुस्तकी ज्ञान असून चालणार नाही, तर असं प्रॅक्टिकली त्यांना समजायला पाहिजे की त्यावेळेला काय झालं होतं. म्हणजे अगदी सगळे क्षण आपण नाही कदाचित आणू शकत त्यांच्यासमोर, पण काही असे क्षण आहेत की जे आपण, जसं आता तुम्ही म्हणताय की त्या पद्धतीने ह्या आत्ताच्या मुलांसमोर आपण प्रेझेंट करू शकतो, ज्यामुळे त्यांना कळतं की त्यावेळेला हे सगळे लोक किती ब्रेव्ह होते, कशा प्रकारे यांनी कामं केली आहेत. आणि अगदी 100% नाही, पण काही प्रमाणात तरी मुलं आत्ताची त्यांची कॉपी करायला लागतील, समजायला लागतील. आणि ते मुलांमध्ये रुजणं फार गरजेचं आहे. बरोबर. हे नुसतं पुस्तकी ज्ञान किंवा अभ्यासावर नाही तर प्रॅक्टिकली पण ते आपल्याला यूज करता आलं पाहिजे. बरोबर. म्हणून याच्यासाठी माझा प्रयत्न असतो. गुड.
कोणकोणत्या भाषा शिकवता मॅम तुम्ही आणि त्यांची गरज कशी ओळखता, म्हणजे विद्यार्थ्यांना कशाची गरज आहे हे कसं ठरवता, कसं ओळखता? ॲक्च्युली माझ्याकडे असं झालं की म्हणजे शाळेतली मुलं येण्यापूर्वी कॉलेजची मुलं पण येतात आणि त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग येतात. द गर्ल्स हू वॉन्ट्स टू बिकम एअर हॉस्टेस, तर ते एअर हॉस्टेस जे होणार तर त्यांना ते लागतंच. तर त्यावेळेला फॉरेन लँग्वेज, तर मी जर्मन ऑलरेडीच मी शिकलेलीच होते, तर तेव्हा मी सगळ्यात पहिला क्लास जर्मनचा चालू केला, म्हणजे जर्मन फॉरेन लँग्वेज चालू केली. पण मग नंतर नीड असं झालं की इंडियन लँग्वेजेसमध्ये सुद्धा मुलांना थोडं प्रॉब्लेम, म्हणजे त्यांना नीट ग्रॅमॅटिकली शिकवलं जात नाही. मग त्यांना ग्रॅमॅटिकली प्रॉपर एक्सप्रेस करायला पाहिजे की नाही, हे वर्ब इथे नाही तर इथे यूज करायचं, तर हे अमुक नाही, ते त्याचं सेंटेन्स फॉर्मॅट असं आहे तर ते तसंच म्हणायचं, ते वेगळ्या पद्धतीने म्हणता येणार नाही. मग ते फक्त बोलतानाच फक्त एक वेगळ्या पद्धत आहे, पण लिहायचं किंवा टाईप करायचं, तर हल्ली कसं कॉम्प्युटर युग आहे किंवा लॅपटॉप युग आहे, तर त्या टाईप करायचं. ते टाईप करताना त्या ग्रॅमॅटिकली ह्याच्यातनंच टाईप करावं लागतं. बोलताना यू कॅन टॉक, म्हणजे तुम्ही बोलायला काही बोलू शकता. तसं आपल्याकडे कसं मराठीत आपण तुम्ही त्याला विचारतात किंवा मी उत्तर देते किंवा हां हो हे असं आहे, पण ते आता करताना येस इट इज लाईक दिस इज म्हणजे असं करताना किंवा हे असं आहे आणि हे ह्या प्रकाराने करावं लागतं. तर हे असं जे सेंटेन्स आपण टाईप करतो ते टाईप करायचे, म्हणून ते टाईप करायला किंवा लिहिण्यासाठी हे ग्रॅमॅटिकली ती भाषा करेक्ट असणं, म्हणजे व्याकरणासहित संपूर्ण करेक्ट असणं हे फार आवश्यक आहे, म्हणजे सेंटेन्स फॉर्मेशनसाठी. आणि नंतर बोलताना आपण, म्हणजे माझे स्पीकिंगचे क्लासेस वेगळे आहेत, रायटिंग ह्याचे म्हणजे ज्यांना संपूर्ण रायटिंग सकटचा कोर्स करायचा तर त्याचे क्लासेस वेगळे आहेत. त्यामुळे मी जर्मन पहिली सुरुवात केली, नंतर इंडियन लँग्वेजेसमध्ये मी सगळ्यात पहिलं आपलं महाराष्ट्राचं मराठी घेतलं, जी आता राज्यभाषा आहे. नंतर हिंदी घेतलं, कारण का तर ती राष्ट्रभाषा आहे. आपण ऑल ओव्हर इंडिया कुठेही गेलो तरी हिंदी चालूनच जातं. असं सुद्धा आपल्याकडे रिक्षावाले असतात किंवा भाजीवाले असतात, भैया ये दे दो, म्हणजे किंवा भैया उधर जाना है, म्हणजे निदान ॲटलिस्ट की तुम्हाला संवादा पुरेसं किंवा कम्युनिकेशन पुरेसं तरी ते माहीत असलं पाहिजे आणि समोरच्याला रिस्पेक्ट देऊन ती भाषा बोलता आली पाहिजे. बरोबर. तर आपले कॉन्टॅक्ट पण चांगले होतात, आपलं सर्कल चांगलं तयार होतं त्याच्यामध्ये. बरोबर. आणि लोकांना कनेक्ट करून ठेवलं तर असं पण होतं ना की जसा आपल्याला फायदा होतो तसा तो समोरच्याला पण होतो. बरोबर. तर हे हिंदी घेतली आणि मग नंतर मला मागणी आली की तुम्ही गुजराती, आता मी ज्या विभागात राहते घाटकोपरमध्ये ते तुम्ही गुजराती शिकवा. तर ते बाजूला बरेच गुजराती आहेत, लाईक मी घाटकोपर जिथे राहते ज्या एरियात ती बॅरिस्टर नाथपई नगर हे असं आहे असं, तर ते अंडरस्टँडिंग होतं. मग त्या आया सगळ्या मला येऊन म्हणायला लागल्या की मॅम आप गुजराती सिखाओ ना उनको. म्हटलं ओके. तर मी म्हटलं की त्याच्या आधी मला प्रॅक्टिस करायला लागेल ना, की मी गुजराती न्यूजपेपर वाचू शकते पण असं हे करायला त्यांना ते काढायला शिकवायला मला, तर मग मी गुजराती शिकली. मी गुजरातीच्या 2 एक्झाम्स दिल्या, म्हणजे आपल्या युनिव्हर्सिटीला आहेत, युनिव्हर्सिटी मुंबई युनिव्हर्सिटीची आहे कालिनाची, तिथे आहेत आणि तिथे आपल्याला लँग्वेजेसच्या भरपूर एक्झाम्स देता येतात. तशा मी गुजरातीच्या 2 लेवल्सच्या एक्झाम दिल्या आहेत आणि त्यामुळे मी त्यांना आता गुजराती शिकवू शकते. गुजराती सेंटेन्स फॉर्म कसं करायचं किंवा शब्द कसे लिहायचे किंवा शब्द यूज करून आपण कसं बोलायचं बोलताना सुद्धा आणि लिहिताना सुद्धा. आता एखादं तुम्ही स्मॉल लेटर जर लिहायचं म्हटलं कोणाला तर मी ते पण गुजरातीत लिहू शकते, म्हणजे एवढी ही आहे. कारण मुलांना शिकवायचं तुम्हाला येत आहेत मॅम. आणि संस्कृत घेतलं कारण मुलांना आता शाळेत संस्कृत असतं किंवा कॉलेजमध्ये पण असतं, कॉलेजचे पण येतात, 11-12 स्टँडर्ड येतात आणि नंतर सुद्धा जे आर्ट्सला आहेत मुलं तर त्या मुलं मुली आर्ट्सला असलेले ते पण सांगतात की मॅम संस्कृत घ्या. आणि माझं संस्कृत म्हणजे आहे परफेक्ट, कारण ते असल्याशिवाय मी दुसऱ्या लँग्वेजेस तर आणि आईचं असल्यामुळे आईने माझ्याकडे फुल ऑटोमॅटिकली त्यामुळे आता आहेत. आता जर्मन आहे, संस्कृत आहे, मराठी आहे, गुजराती आहे, हिंदी आहे.
आणि आता कन्नड मी म्हणजे माझी ऍक्च्युअली भाषा कन्नड आहे, कारण मी त्या विभागात नसल्यामुळे, कारण माझी आई माझं कुटुंब सगळं माहेरचं उडुपीला राहतात, त्यामुळे तिकडे ऍक्च्युअली बोलतात कन्नड कोंकणी म्हणजे काइंड ऑफ तुलू, पण ते आता कन्नड भाषा, कारण तिथे बरेचसे कन्नड पण बोलतात असे लोक, तर असं मला समजतं, पण बोलता पण आपल्याला आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, कारण लिपी ना कन्नड, तामिळ, तेलुगू आणि मल्याळम याची लिपी पूर्णपणे वेगळी आहे. म्हणजे त्याला बरेच जण आपले मराठी भाषिक लोक ते दिसलं की म्हणतात हे बघा चकल्या कडबोळी जिलब्या अशी लिपी आहे ती, पण ती त्यांच्यामध्ये आपल्यात जशी 12 खडी असते तशा सगळ्या त्या 4 लँग्वेजमध्ये आणि एस्पेशली कन्नडामध्ये 14 खडी आहे. म्हणजे सेम लाईक जर्मन. तर ते जर्मन मध्ये सुद्धा जे असे लॉंग प्रोनाउन्सिएशनचे जे लेटर्स आहेत, तर तसे 2 लेटर्स इकडे आहेत, त्यामुळे ती 14 खडी असं. म्हणजे आपली 12 खडी आणि ती 14 खडी. हे भाषेचं सौंदर्य कसं ओळखलं तुम्ही, आणि हे मुलांमध्ये कॉन्फिडन्स कसा आणता ह्या सगळ्यासाठी? म्हणजे आता तुमच्याकडे ऑलरेडी ते आहे, पण मुलांना नव्याने शिकायचं आणि करायचं, तर मग ते कसं? म्हणजे ते आता मुलं तर माझ्याकडे येतात आणि सांगतात की मॅम आम्हाला असं असं करायचंय, किंवा कोण म्हणतात टीचर आम्हाला हे शिकायचं, तर मी म्हणते की तुम्हाला कसं शिकायचंय, की स्पीकिंग पाहिजे का रायटिंग पाहिजे, ते हे आधी विचारायला लागतं. मग स्पीकिंग पाहिजे तर स्पीकिंगचे वेगळे कोर्सेस आहेत, आणि रायटिंग पाहिजे तर रायटिंगचे वेगळे. आणि स्पीकिंग करताना स्पीकिंगला त्यांना मी फर्स्ट काही वर्ड्स असे बेसिक वर्ड्स आहेत की ते म्हटलं तुम्हाला आधी आपल्याला ऍक्सेंट प्रॅक्टिस करायला लागेल की तो ऍक्सेंट तसाच्या तसा परफेक्ट येतो का. बरोबर. म्हणजे आता तुम्हाला मी जर्मन मधलं एक वाक्य सांगते की ते जर्मन वी गेट एज इनन, तर ते वी गेट एज इनन, तर ते इनन असं म्हणजे ते तर तुम्ही त्या ह्याला जर तुम्ही आयनन इनन किंवा एनन असं केलं तर ते होणार नाही. म्हणजे ते त्या लेटर, म्हणजे आता काही लेटर्स पण आहेत की जर्मन मधली की आता तुम्हाला ABCD A to Z हे आपल्याला माहिती आहे आणि त्याचं उच्चार माहिती आहे की इंग्लिशमध्ये ह्याचा उच्चार असा होतो. आता हेच जर्मन मध्ये तुम्हाला मी A to Z उच्चार सकट तुम्हाला मी म्हणून दाखवते की त्याचे उच्चार वेगळे होतात, आणि ते लेटर ज्या वेळेला सुरुवातीला येतं किंवा मध्ये येतं तर त्याचे उच्चार बदलतात. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V X Y Z. तर हे असे उच्चार आहेत, आणि मग ती लेटर ज्या वेळेला सुरुवातीला येतात तर जी लेटरचे आता LMN हे सेम आहे, पण बाकी जी लेटर्स आहेत ती जर इन बिटवीन आली किंवा ह्याला आली तर त्याचा उच्चार पूर्ण बदलतो. बरोबर. There the J stands for Y, S stands for Z, Z stands for TS असे पण आहेत. आणि आता जेव्हा आपण म्हणतो IE तो दॅट इज E and EI is I. CH is ख, म्हणजे दॅट ख इज बिटवीन, म्हणजे क आणि ख च्या मधला जो पाय मोडलेला ख असतो तो असतो ख, तर तो असा ख म्हणजे तो काढतात. तर हे असं सगळं उच्चार तर ते शिकवायला लागतात. कधी कधी त्या CH चा उच्चार श होतो. SCH इज टोटली श, म्हणजे तुम्ही शाहरुख श म्हणा किंवा षटकोन श म्हणा, तर तो SCH हा जेव्हा तिथे येतो, आता डॉयश DEUTSCH, तर ते DEUT इज डॉय आणि T इज सायलेंट अँड SCH इज श, सो इट इज डॉयश. त्याचा उच्चार तसा होतो. मग तसे उच्चार आणि ड किंवा द त्याला दोन्हीला डी वापरतात. आता आपल्याकडे कसं ड वेगळा आहे टोटल आणि द वेगळा आहे मराठीमध्ये, पण इथे तसं नाही. तर त्या काही ठिकाणी द उच्चार होतो, काही ठिकाणी ड उच्चार होतो असं. तर ते हे मुलांना की, आणि त्यांना ना ती जर्मन भाषा सेम लाईक संस्कृत की ह्या कॉन्टेक्स्ट प्रमाणे, हा म्हणजे एक वर्ड असतो की ज्याचे आपल्याकडे इंग्लिशला कसं असतं किंवा मराठीत कसं असतं की असं, पण इंग्लिशला जास्त की एक वर्ड असतो त्याचे 100 मे बी 1000 मिनिंग असतात, पण ते मिनिंग त्या कॉन्टेक्स्ट प्रमाणे, म्हणजे हा कॉन्टेक्स्ट असा आहे तर हा वर्ड इथे असा,
हा कॉन्टेक्स्ट असा आहे तर हा वर्ड इथे असा. म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये होमोफोन्स म्हणतो, की होमोफोनचं एक एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये हे हिअर, हेअर अँड हेअर असं, तर ते हिअर जे आहे तर ते HERE, हेअर HARE, दी हिअर इज इकडे, HARE हेअर इज रॅबिट, आणि HAIR हेअर म्हणजे केस. तर हे अशा प्रकारचे जे होमोफोन्स आहेत तर ते सेम जर्मनमध्ये आहे. त्यामुळे तो उच्चार सेम असतो आणि तो वर्ड कसा यूज करायचा, आणि एका वर्डचे 100 मिनिंग्स असतात, मग त्यावेळेला तो वर्ड कसा यूज करायचा. आता DASS दास, तर त्याचा उच्चार दस नसून दास, कारण डबल एस ज्या वेळेला तिथे येतो त्याला डॉपल एस म्हणतात, आणि त्याचा उच्चार पूर्ण मराठीतला किंवा संस्कृत मधला पूर्ण स, आणि ज्या वेळेला तुम्ही झेड तिथे यूज करता, DAS पण आहे, तर त्याचा उच्चार दास. पण ते दास सा म्हणजे तो TS वाला, म्हणजे जसा सुनामी आपण म्हणतो तर तो सुनामी मधला टी जो आहे तो, तर तो टी आणि एस मधला तो स, तला स जोडलेला स, मग तो उच्चार त्या ठिकाणी तसा हे होतो. म्हणजे हे सगळं त्या मुलांना तसे, म्हणून त्या आधी आम्हाला लेटर प्रॅक्टिस, मग ती स्पेलिंग मधले जे हे असतात तर त्याची प्रॅक्टिस, म्हणजे ते ऍक्सेंट कसे करायचे, मग ते ऍक्सेंट आले की त्या मुलांना ऑटोमॅटिकली मग तो त्याप्रमाणे मी हे करते की आता आपला हा असा आहे ना, मग त्याचा उच्चार कसा होईल, हे आपल्याला कसं आहे लेटरमध्ये, हे अमुक अमुक, मग त्याचा उच्चार ह्याप्रमाणे होईल असं ते. त्यामुळे त्यांना हे असं सांगितल्यामुळे ना त्यांना ती पूर्ण त्यांना इंटरेस्ट वाढत जातो. तसे आम्ही आता त्यांना छोट्या फिल्म्स दाखव किंवा छोट्या नाटुकली आहेत तर त्या, मग काय करतो आम्ही, आमचे वेगवेगळे सब्जेक्ट घेतो त्याच्यात, की आता आपण ज्या वेळेला सगळेजण भेटतो, की कोणीतरी या कंट्रीतनं आला, म्हणजे कोणी या देशातनं, कोणी त्या देशातनं, कोणी आपण आपल्या देशातनं, आणि कोणी कुठल्या ह्याच्यातनं, तर आपण कसं बोलू. म्हणजे मी त्यांना एक्झाम्पल हे देते की आता आपल्याकडे एवढी राज्य आहेत आपल्या भारतामध्ये, मग त्या भारतातल्या ह्याच्यात आता समजा आम्ही महाराष्ट्रातनं आम्ही 2 जण, गुजरातमधनं 1 जण, पंजाबमधनं 2 जण, उत्तर प्रदेशमधनं 1 जण, बिहारमधनं 2 जण, आणि असे म्हणजे मध्य प्रदेशमधनं 1 जण, आणि साऊथच्या 5 राज्यातनं 1 जण, एक जम्मू काश्मीरमधनं. मग आता असे सगळे लोक एकत्र आले तर ते कुठल्या भाषेत बोलणार, हिंदी, कारण हिंदी ही राष्ट्रभाषा संपूर्ण ऑल ओव्हर इंडिया असल्यामुळे ती आपल्याला बोलावी लागते. आता आपल्याकडे इंग्लिश पण रुजलेलं आहे, त्यामुळे आताची तर जनरेशन अशी आहे की ती एवढे 1 जण एकत्र जर आले, कारण ते आता वेगवेगळे कोचिंग क्लासेस वगैरे करतात त्यामुळे त्याच्यात असतात, त्यामुळे आपण इंग्लिश पण बोलतो. पण म्हणजे जनरली तर त्यामुळे म्हणून मी त्यांना म्हणते की आता तुम्हाला त्यांच्या भाषेत बोलायचं तर त्यांच्या भाषेमध्ये तुम्हाला ती भाषा शिकायला लागेल. मग ती भाषा शिकण्यासाठी आधी त्या भाषेचे आपल्याला ऍक्सेंट शिकायला लागतील की ते उच्चार कसे आहेत, आणि एकदा ते उच्चार आले की आपल्याला शब्द पण येतात, आपल्याला मग सेंटेन्स स्वतः पण आपण फॉर्म करू शकतो. सेंटेन्स फॉर्मॅटला ग्रामर शिकवतोच, पण त्याच्यामध्ये पण आपण स्वतः पण सेंटेन्स फॉर्म करू शकतो. आणि मग त्या म्हणतात की आता घरी आता ह्या वेगळ्या लँग्वेजेस आम्ही शिकतो, घरी आमच्याकडे पॅरेंट्सना येत नाही किंवा आजूबाजूला कोणाला येत नाही किंवा घरी आजी आजोबा आहेत त्यांना येत नाही, मग आम्ही काय करायचं, किंवा नात्यातले लोक असतात मग त्यांना आम्हाला सांगायचंय की हे असं आहे, हे असं आहे. मी म्हटलं मग त्याचं तुम्हाला ट्रान्सलेशन आलं पाहिजे, आणि ते आता मग म्हणे आम्ही घरी कसं बोलू. घरी म्हटलं तुम्ही इंडिव्हिज्युअली बोला. इंडिव्हिज्युअली स्वतःशी बोललो तर म्हणतील काय ह्यांना मॅड आहेत, त्यांना वेळ लागलाय का. म्हटलं असं नाही, काय करायचं त्याची पण पद्धत आहे की तुम्ही यू स्टँड बिफोर द मिरर, ज्या तुमची स्वतःची खोली असेल किंवा काय असेल, किंवा आई वडिलांना सांगायचं की मला बोलायचं आहे, मी प्रॅक्टिस करतोय, तर मी इथे मिरर, तर त्या मिररला उभं राहायचं, आणि मिररला उभं राहून त्या मिररच्या समोर आपल्याला जे शिकवलेलं आहे ती वही घेऊन पण तुम्ही म्हणा, किंवा शिकवलेलं जे लक्षात आहे ते तुम्ही म्हणा. तर ते तसं म्हणून ना की तुम्ही प्रॅक्टिस जशी कराल तर तुम्हाला ऑटोमॅटिक कॉन्फिडन्स बिल्टअप होतो की येस आय कॅन स्पीक दॅट लँग्वेज.
तर हे असं मी मुलांमध्ये रुजवलंय सगळं. आणि त्यामुळे ते त्यांच्यासाठी इझी होतं येस, शिकणं. इझी झालं आणि इंटरेस्ट वाढला. बरोबर. त्यामुळे त्यांना ते इझी वाटलं आणि ते म्हणतात की मॅम आता म्हणजे अंडरस्टँडिंग होतं. तरी मी त्यांना सांगते की आफ्टर लेक्चर की इफ यू हॅव एनी डाऊट प्लीज आस्क मी. इवन इफ यू गो होम, तिथे गेल्यावर जरी तुम्हाला वाटलं की नाही काहीतरी डाऊट आहे, मला ताबडतोब फोनवरती विचारा. कारण त्या एकदा मिसकन्सेप्ट किंवा मिसअंडरस्टँडिंग तेव्हाच जर क्लिअर झाली ना तर पुढे प्रॉब्लेम येत. राईट. आणि हे खरंच गरजेचं आहे की त्यांच्यासाठी ती गोष्ट इझी असणं खूप गरजेचं आहे. मॅम, तुमचं स्वतःचं भाषेबद्दलचं एक वेगळं असं नातं कसं तयार झालं, किंवा एखादा असा क्षण की जो मनात खूप रुजला याबद्दल? तो क्षण म्हणजे हाच आहे की म्हणजे आता म्हणाल तर एक वडिलांचं मी तुम्हाला सांगितलं तसं की त्यांचं ऐकून ती क्युरिओसिटी वाढली, ते हे वाढलं. किंवा असं म्हटलं तरी चालेल की त्या जर्मनीबद्दल, किंवा तर जर्मनी कसं हे जॉग्राफीत वाचलेलं होतं, केलेलं होतं की एक जगातलं युरोपमधलं एक देश, आणि मग तिथे काय तर किंवा त्याचा जो अभ्यास असतो मेडिटेरेनियन रिजन ज्याला म्हणतात, तर त्या मेडिटेरेनियन रिजनमध्ये कुठले कंट्रीज येतात, तर जर्मनी आहे, पोलंड आहे, हंगेरी आहे, रोमानिया आहे, नंतर स्वित्झर्लंड येतं. तर ह्या अशा आता ते काय येतं तर त्याच्यामध्ये ती फ्लॉवर्स फेमस किंवा फ्रुट्स फेमस असतात जिथे असं हे म्हणून ते येतं. तर ते एक असं वेगळेपण म्हणून कधी ते मी हे केलं नाही. पण ते वडील हे असल्यामुळे आणि ते बोलत असल्यामुळे त्यामुळे की ते ह्याचा अर्थ काय त्याचा अर्थ काय, शेवटी मला वडिलांनी म्हणजे मी जर्मनचा कोर्स केला तो 10th स्टँडर्ड नंतर केला. कारण माझा 10th स्टँडर्डपर्यंत वडील म्हणाले की नको तुझा अभ्यासाला परिणाम नको व्हायला, म्हणून ते त्याच्यानंतर मी तो कोर्स स्टार्ट केला 11th पासून. पण मला आधी ते 10th स्टँडर्डपर्यंत ना ते म्हणाले मी असं करतो तुला एक बेसिक पुस्तक आणून देतो. तर त्यांच्या तिथे ऑफिसला लायब्ररीत खूप असायची, त्यांनी बेसिक पुस्तक मग ते मी दर 15 दिवसांनी आम्ही ते बदलायचो. असं करत करत शेवटी मी त्यांना एवढं इतकं पिडलं, म्हटलं डॅड यू टेल मी दिस, ते हे इथे कसं यूज करतात. म्हणजे लिटरली आमची एक नोटबुक अशी वही भरली होती की ज्याच्यामध्ये वडील जेव्हा जेव्हा मला हे असं आहे का, अच्छा हे असं कर, हे अमुक कर. ॲक्च्युली माय फादर ना ही इज MA विथ इंग्लिश लिटरेचर, आणि इंग्लिश लिटरेचर आणि ते हे पण होते LLB पण होते. त्याच्यानंतर त्यांनी MBA पण केलं होतं सिस्टम्स मॅनेजमेंटला. पण ते फुल्ली लिगलच्या ह्याला हे होते, म्हणजे लिगलमध्ये होते. म्हणजे सिमेन्सला जाण्यापूर्वी ही वॉज इन व्होल्टास. तर तेव्हा ते मुंबईला जे बेलाटपियर विभाग आहे त्या ठिकाणी ते व्होल्टासचं ऑफिस होतं, आणि तिथे पण ते लिगल मॅनेजर ऑल ओव्हर इंडियाचे. आणि नंतर मग त्यांना चांगली ऑफर मिळाली, ते चेंज केलं, तर ही जॉईन द सिमेन्स. म्हणजे माझ्या लहानपणीच हे झालं आहे, त्यामुळे ते बरेच वर्ष सिमेन्सला होते. तर त्या ह्याला तर त्यांनी तेव्हा ते हे स्टार्ट की त्यांनी स्वतः पण आधी ती भाषा शिकली, कारण आता सगळं डॉक्युमेंटेशनच त्याच्यात करायचं म्हटल्यावर त्यांनी ते शिकली. आणि मग ते त्यामुळे मला त्याच्यामध्ये त्यामुळे ते कधी मी म्हणते थांब तुला आता मी सांगतो, मग ते वही घेऊन ते टाळते असं हे अच्छा तुला हा वर्ड, मग आता ह्या वर्डचं असं सेंटेन्स होतं आणि ह्या वर्डचं हे असं सेंटेन्स पण होतं, ह्याचं असं पण होतं, ह्याचं हा वर्ड असा पण यूज करतात. मग हे करून आम्ही त्याच्यामुळे त्यांना म्हणायची मग आता तुम्ही मला या वर्षी अजून काही सेंटेन्सेस द्या की जे आपण बोलताना पण यूज, म्हणजे तुम्ही हे डॉक्युमेंटेशनला यूज करता पण आम्ही बोलताना जनरल बोलताना कसं यूज करायचं, मग हे असं, मग त्याचा उच्चार कसा, मग असा. आम्ही म्हणजे लिटरली असं केलं की इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये ते उच्चार आम्ही लिहून ठेवले. म्हणजे इथपर्यंत ते इतकं ही झाली, तयारी केली अशी. आणि मग नंतर कळलं की अरे संस्कृत ग्रामर आणि हे ग्रामर ऑलमोस्ट म्हणजे जे शिकायला लागले ना मी 11वी पासून त्यावेळेला पूर्ण हे झालं की संस्कृत ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर टोटल सेम आहे. म्हणजे एक एक्झाम्पल देते तुम्हाला की ज्या वेळेला संस्कृतमध्ये हे आहे म्हणजे तसं तर तुम्हाला जे इफ यू अंडरस्टँड राईट थोडं समजेल का तुम्हाला संस्कृत सांगितलेलं सांगते. म्हणजे एक एक्झाम्पल सांगते की त्यावरून ते कसं ग्रामर सेम आहे ते कळेल. ज्या वेळेला आपण म्हणतो इश वियर उन्स, हे जर्मनमध्ये इश वियर उन्स, तर ते संस्कृतमध्ये कसं आहे अहम आवाम वयम, लिटररी सेम, लिटरर सेम.
जसं आपण म्हणतो दुसरं दू इय ऑइश, दू इय ऑइश, तर हे संस्कृतमध्ये कसं आहे त्वम युवाम युयम, त्वम युवाम युयम, ऑलमोस्ट सेम. म्हणजे फक्त ते म्हणतात ना की मिनिंग हे असं आहे आणि ग्रामर हे असं हे असं. म्हणजे आपल्याकडे जसं आहे ते एकवचन, द्विवचन आणि बहुवचन हे जे संस्कृतमध्ये आहे तर ते सेम जर्मनमध्ये तसंच आहे. म्हणजे पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग ह्याचं जे हे आहे ते सुद्धा ते वर्ड्स पण जर्मनमध्ये तेच आहेत, तसेच आहेत आणि त्याच ह्याच्यात आहेत. म्हणजे पुल्लिंगाचे मॅस्क्युलिनमध्ये, स्त्रीलिंगीचे फेमिनिनमध्ये आणि नपुंसकलिंगाचे नॉयत्रूममध्ये, ते नॉयत्रूम म्हणतात म्हणजे न्यूटर जेंडर. तर ते तसे सेम आहे. म्हणजे इंग्लिश लिपी आहे पण हे ग्रामर ऑलमोस्ट सेम आहे. ते जर्मनमध्ये म्हणतात दी लांप. दी लांप म्हणजे एक्झॅक्टली संस्कृतमध्ये ती समई. समई इकारांत स्त्रीलिंगी वर्ड असं. म्हणजे एवढं इतकी सिमिलॅरिटी आहे ग्रामर आणि वर्ड्स मध्ये, फुल सिमिलॅरिटी आहे. याचं कारण पण असं आहे की ज्या वेळेला तो जर्मनीचा फेमस लेखक जॉन गटेनबर्ग, ह्याचं नाव तुम्ही ऐकलं असेल, तर तो आपल्याकडे भारतामध्ये आला आणि त्यांनी म्हणजे साधारण 14व्या शतकाच्या आणि 15व्या शतकाच्या मध्ये तो इथे आला भारतामध्ये आणि त्याला कळलं की इकडे भरपूर संस्कृत महाकाव्य आहेत. तर ती आपली सगळी म्हणजे लाईक श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवत, महाभारत, रामायण, त्याच्यानंतर ह्याची पण आहेत बरीच कालिदासानी वगैरे पण लिहिलेली, तर शाकुंतल, मेघदूत वगैरे अशी पण. तर ही सगळं ना त्याने हा संस्कृतचा फुल अभ्यास केला, पूर्ण अभ्यास केला आणि त्याला वाटलं की ही लिपी आपली ही आहे पण ह्याचं आपल्याला कसं हे करता येईल. तर त्याने इकडनं कॉपीज काढून घेऊन, म्हणजे तो त्यांनी लिहिलं, म्हणजे आता त्यावेळेला काही झेरॉक्स मशीन नाही पण त्यांनी ते लिहिलं. आणि हे आपल्याकडे जसं होतं की ती भुर्जपत्रावरती, कारण पूर्वी ते पेपर नव्हता, पेपर नंतर अस्तित्वात आला, म्हणजे लाईक 18व्या 19व्या शतकाच्या ह्याला पेपर अस्तित्वात आलं. तर तिथपर्यंत आपल्याकडे कसे लिहायचे इतिहासकार किंवा हे जे महाकाव्य लिहिणारे जे एक महाकवी होते तर ते कसे लिहायचे, तर ते भुर्जपत्रावर लिहायचे. तर ते भुर्जपत्रावर त्या ह्याचा बांबूच्या ह्याचा टाक करून त्याने ते हे करून, म्हणजे गंधात बुडवून ते गंधाच्या ह्याने ते लिहिलेली आहेत भुर्जपत्रावर. तर ते तसं, तर ते त्यांनी ते त्या प्रकारानेच लिहून तो तिथे घेऊन गेला आणि मग त्यांनी ती जर्मन भाषा ही संस्कृतच्या वर्ड्सवर आधारित अशी समृद्ध केली. म्हणून तो संस्कृत ग्रामर आणि हे जर्मन ग्रामर ह्याचा अगदी घनिष्ठ संबंध आहे. म्हणजे किंवा मे बी यू कॅन से वर्ड्स ऑल्सो, तर त्याचा संबंध आहे. फक्त लिपी इंग्लिश आहे पण ग्रामर पूर्ण संस्कृत, म्हणजे यू कॅन से इट्स डिराइव्ड फ्रॉम संस्कृत ऑल्सो. कारण ते एक अशा प्रकारे हे आहे. आपली ही सगळ्या लिपी देवनागरी आपल्या काही ह्याच्या असल्यामुळे, म्हणजे हिंदी खडीबोली म्हणा किंवा हिंदी म्हणा किंवा इवन गुजराती सुद्धा किंवा मराठी, तर ह्या आपल्या पूर्ण संस्कृत पासनं हे झालेल्या आहेत. आणि बोलायच्या ह्याच्यात म्हटलात तर बोलायच्या ह्याच्यामध्ये ज्या साऊथच्या आहेत, कन्नडा, तेलुगू, मल्याळम आणि तामिळ, तर ह्या बोलण्याच्या ह्याच्यात, म्हणजे बोलण्याच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये मोस्ट संस्कृत वर्ड्स आहेत, बरीचशी संस्कृत सेंटेन्सेस किंवा फ्रेझेस आहेत. तर हे त्यांच्या बोलण्याच्या ह्याच्यात आहे. पण त्यांची जी लिपी जी आहे ती लिपी पूर्ण वेगळी आहे. म्हणजे ज्याला आपण मराठी भाषेत चकल्या कडबोली जिलब्या म्हणतो तर ती तशी लिपी आहे. पण ती लिपी ही पूर्वीच्या, म्हणजे पूर्वी कसं होतं की, म्हणजे आता तुम्हाला जॉग्राफीचं सांगायची झाली तर आपला भारत देश हा संपूर्ण, म्हणजे इट वॉज अ पार्ट ऑफ अंटार्क्टिका, एवढा खाली होता. आणि समुद्रामध्ये किंवा महासागरामध्ये खालती तळाला काहीतरी अशा हालचाली जमिनीच्या झाल्या आणि ते प्रस्तर जे असतात एकमेकावर घासले जातात. कधी कधी समुद्रात भूकंप, ज्वालामुखी होतो. तर अशा ह्याचं ते थोडंसं झालं आणि तो पार्ट जो अंटार्क्टिकाला आहे, म्हणजे आता आपल्याकडे जो म्हणतात वरती
नॉर्थला कुठेतरी धोका आहे की पेंगॉंग लेक जो नेपाळ आणि आपल्यामध्ये आहे, म्हणजे नेपाळ किंवा चायनाच्या मध्ये, सो तुम्ही म्हणू शकता की जिथनं ह्याला जायला रस्ता आहे, कैलास मानसरोवरला जायला रस्ता आहे, तर त्या ठिकाणी की तो कैलास पर्वत आणि पेंगॉंग लेक ह्याच्यामध्ये जमिनीत काहीतरी हालचाली सुरू आहेत आणि ते प्रस्तर एकमेकावर, ते कारण जमिनीच्या खाली 7 लेयर्स असतात, त्यातल्या कुठल्या लेअरमध्ये हालचाली चालू आहेत हे त्या मशीन वापरतात ज्याला ते भूकंपाचा हा असतो की किती रिश्टर स्केलवरती होत आहे, तर ते हे करण्यासाठी जे यूज करतात, तर त्याच्यात कळतं की कुठल्या जमिनीच्या लेव्हलला कुठले प्रस्तर घासले जात आहेत आणि कुठे हालचाली होत आहेत. कधीतरी असं होऊ शकतं की कधी जर त्या ठिकाणी वॉर झाली असली किंवा कारण ते क्षेपणास्त्र पडतात किंवा काही हे होतं, तर किंवा कधी कधी बंदुकीच्या गोळ्यांची जी हे असतात, म्हणजे त्याची जी हे ओपन ह्याची जी असतात, तर ती काडतुसाची ही पडली तरी सुद्धा ती जमिनीत कुठेतरी रुजतात. कधीतरी वीज पडते, तर वीज पडल्यानंतर सुद्धा कधीतरी ती वीज जमिनीतच जाते आणि खोल खड्डा पडतो. तर असं हे जाऊन जेव्हा हे होतं, तर ती विजेची उष्णता किंवा हे वॉरचे असल्या मिझाईल्स, म्हणजे हे न्यूक्लिअर फिजिक्स आहे, तर ते खालती ज्या वेळेला हे जातं, तर त्याची पण जी उष्णता निर्माण होते, तर ती हीट पूर्ण जमिनीत शोषली जाते आणि ती हीट शोषली गेल्यानंतर ती हीट पूर्ण खाली जाऊन 7 लेवलच्या खाली जो हे आहे लाव्हा आहे, तप्त लाव्हा म्हणतात त्याला, तर त्या तप्त लाव्हामध्ये म्हणजे पृथ्वीचा ऑलमोस्ट मधला भाग, तर त्या ठिकाणी जाऊन ते हीट पूर्ण शोषली जाते आणि त्या हीटचा परिणाम ती शोषली जाऊन त्या लाव्हा कधी कधी तो उफाळून वरती ज्या वेळेला त्याचे हे निर्माण होतात, कधी कधी ते दिसतं पण आपल्याला वर येऊन ते आलेलं, तर त्यावेळेला इन दॅट केस ज्वालामुखी होतो, कारण ते पूर्ण वर होतो. पण कधी कधी होत नाही, मग कधी कधी ते वर यायचा प्रयत्न करतं, तर ते होत नाही, मग ते 7 स्तरांमधल्या कुठल्या तरी एका स्तरावर किंवा कुठल्या तरी 2 स्तरांवर असा त्याचा प्रहार खालून होतो की वरती ते प्रस्तर एकमेकाला घासायला लागतात. बरोबर. आणि मग जमिनीच्या आत हालचाली चालू होतात. तर ते तसं तेव्हा झालं की अंटार्क्टिकाला जोडलेला आपला भारत देश होता आणि त्या ठिकाणी खालती त्या महासागरामध्ये तिथे त्या तळाला त्या प्रस्तराच्या हालचाली चालू झाल्या आणि त्याचा असा परिणाम होऊन हे झालं की एकदा तो समुद्रात त्यावेळेला त्या ठिकाणी महासागरात भूकंप झाला आणि ते वेगळं झालं, अंटार्क्टिका खाली राहिलं आणि भारत देशाचं असं झालं की त्या समुद्रात हालचाली होऊन म्हणजे तो ना असं आहे आपल्या भारत देशाचं की तेव्हापासून म्हणजे हे चालू झालं एक जवळपास म्हणजे द्वापारयुग संपलं, जे महाभारत संपलं त्याच्यानंतर, म्हणजे कलियुग प्रारंभ होण्याच्या अगोदर, म्हणजे यू कॅन से मे बी इट इज सम इयर्स बिफोर क्राइस्ट असे, तर त्यावेळेला ते चालू झालं आणि ते आपला दर दिवशी आता ह्याच्यावरती जी भूकंप मोजण्याची जी रिश्टर स्केलचं जे मशीन आहे, तर त्याच्यावर पण दाखवतात की आपला भारत देश हा दर दिवशी कणाकणाने वर जातोय. त्यामुळे बघा ना, मुंबईतलं तापमान बदललं, काही राज्यांमधलं तापमान बदललं, म्हणजे आता आपल्या लहानपणी आता म्हणतो की आपण कोस्टलला किती ह्युमिडिटी आहे, किती हे आहे, किती होतो, आता बघा तेवढ्या तितक्या प्रकारचं होत नाही. मग का होत नाही, म्हणजे ह्याचा अर्थ तो ते जे आहे, तर ते जॉग्राफी हे असं आहे आणि सायन्स ते सांगतंय की दर दिवशी आपला भारत देश कणाकणाने थोडा थोडा वर जातोय. आणि त्यामुळे आता काय झालंय की वरती जे आईस आता असंही आहे की पृथ्वी थोडी सूर्याच्या जवळ गेल्यामुळे ते सूर्याची उष्णता किंवा जे सोलर फ्लेक्स बाहेर पडतात सूर्यामधनं, आता ते वरती बघा ते सौर वादळ म्हणतात, तर ते सौर वादळ ह्याच्याचमुळे की ती सोलर फ्लेक्स जे बाहेर पडतात, तर त्या सोलर फ्लेक्समुळे त्या पृथ्वीवर परिणाम होतोय आणि पृथ्वीवरती जनरली नॉर्थ साईडला, म्हणजे ती कशी फिरते, ती पूर्ण स्वतःभोवती फिरून सूर्याभोवती फिरते, तर त्या ऑर्बिटमधनं जात असताना ते सोलर फ्लेक्स सूर्याचे ते सगळ्या बाजूनी बाहेर पडतात की एकाच ठिकाणाहून बाहेर पडत नाहीत. आणि का सोलर फ्लेक्स बाहेर पडतायत याचं कारण पण कोरोना आहे. तो कोरोना व्हायरस जो मध्ये तो व्हायरस होता,
आता जो आहे तो कोरोना म्हणतात जो आलाय तो दॅट इज अ बॅक्टेरिया, दॅट इज नॉट व्हायरस. तर ते तो जो व्हायरस होता तर ते व्हायरस तो हवेत असल्यामुळे ती हवा ज्या वेळेला हवा ही स्पेसमध्ये जाऊन ते सूर्याचं असं आहे की मॅग्नेटिक पॉवर एवढी आहे की ते हवा खेचून घेतं आणि ती हवा खेचून घेतल्यामुळे त्याच्यातनं तो जो व्हायरस आहे तर तो त्याच्यात गेला. आता त्या उष्णतेत जाऊन तो व्हायरस मेला, पण त्याचा तो परिणाम एवढा झाल्यामुळे स्ट्रॉंग झाल्यामुळे त्या सूर्याभोवती जी हवा होती त्या हवेमध्ये बारीक 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 ब्लॅक स्पॉट्स पडले. आता ते ब्लॅक स्पॉट पडलेले ते काय होतं, ती हवा सूर्य बाहेर टाकतो, पण त्याच्यामध्ये पण एक ठराविक कपॅसिटी आहे की त्या कपॅसिटीनुसार ते बाहेर टाकतो. मग त्या ह्याच्यामध्ये ते आत्ता म्हणजे हे जो व्हायरस समाप्ती झाली आणि ते सगळं झालं तर त्याच्यामध्ये आता 2024 पासून हे चालू झालं की ते सोलर फ्लेक्स बाहेर पडतात. म्हणजे आता वरती जे हे जातात ना स्पेसशिट्स जातात ना, तर ते स्पेसशिट्स वाले सांगतात की हे इथनं सगळे सोलर फ्लेक्स म्हणजे सौर वादळ निर्माण झालेत सगळे. तर त्यामध्ये ते असं होत आहे की मग अशा वेळेला ज्या ऑर्बिटमधनं जे प्लॅनेट्स त्याच्या भोवती फिरतायत तर ती ऑर्बिट्स जवळ येतात आणि प्लॅनेट्स पण जवळ येतात. मग ते आपली पृथ्वी म्हणून, आता पृथ्वी आपली 3 नंबरला आहे फिरायला. सगळ्यात पहिलं हा आहे बुध, नंतर शुक्र म्हणजे व्हीनस आहे, नंतर आहे म्हणजे मर्क्युरी, व्हीनस, अर्थ. तर ते अर्थ 3rd नंबरला असल्यामुळे ती मर्क्युरीचं ऑर्बिट थोडं जवळ गेलं, व्हीनसचं जवळ गेलं आणि म्हणून आता अर्थचंही जवळ गेलं. आणि आता मार्सचं सुद्धा जवळ येणार, पण ज्युपिटरचं जवळ यायला वेळ लागेल, कारण मार्स आणि ज्युपिटरच्या ऑर्बिटमध्ये असंख्य ते हे फिरतात, मोठे मोठे खडक किंवा मोठं मोठं हे असे ते फिरतात. त्यामुळे ते ज्युपिटरचं जवळ यायला वेळ लागेल, पण मार्सपर्यंत ती ऑर्बिट जवळ येणार. म्हणून मार्सची पण उष्णता पृथ्वीवर पडते आणि पृथ्वी पण थोडी जवळ आल्यामुळे सूर्याची. त्यामुळे आता असं झालंय की आपला भारत देश तो कणाकणाने जो वर जातो तर त्याचा जास्त परिणाम सोलर फ्लेक्सचा हा पृथ्वीला नॉर्थ साईडला, एस्पेशली नॉर्थ साईडला. म्हणून ते जे आईस ग्लेशियर्स आहेत तर त्या आईस ग्लेशियर्स हे विरघळतात आणि विरघळल्यामुळे आता तिकडे बघा बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते. आईस काही ठिकाणी लँडस्लाइड्स होतात, व तिथे पाऊस जोराचा पडतो. पाऊस पडला तरी सुद्धा तिथे आईस फॉल होतो, पण आईस फॉल होऊन सुद्धा त्या सूर्याच्या उष्णतेमुळे ते विरघळतात आईस ग्लेशियर्स आणि विरघळून मग तिकडे पूर परिस्थिती. कारण पाणी जायला वाट कुठे आहे, कारण वरती समुद्रच नाहीये तर पाणी कुठे मिसळेल जाऊन. त्यामुळे ते नद्यांमध्ये, पण ते नद्या मग त्या प्रदेशातनं जास्त होतात आणि मग ते पुरामध्ये आपण बघतो ना घरं पडतात, लँडस्लाइड झाली की संपूर्ण डोंगराच्या भाग कोसळतो. तर हे असं म्हणजे ते असं म्हणून चालू आहे हे सगळं. मॅम, तुमच्या कोणत्या विद्यार्थ्याने भाषेमध्ये काही वेगळ्या स्तरावर काम केलं आहे का? आता ज्यांना म्हणजे ज्या मुलांना इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे बिझनेस करायचा आहे, कॉर्पोरेटमध्ये सुद्धा बरेच जण गेलेत. म्हणजे फॉरेन कंपन्यांमध्ये जे लागली मुलं इंजिनिअरिंगची, तर त्यांना सुद्धा प्रोजेक्टला वगैरे त्याचा खूप उपयोग झाला आणि तशी चांगल्या पोस्टवर वगैरे अशी छान हे झालेत. आणि जे बिझनेस करतायत तर ते बिझनेस करणाऱ्यांना सुद्धा त्याचा खूप यूज झाला, इम्पोर्ट एक्सपोर्ट स्पेशली. कारण तिथे बोलायला लागतं आणि तिथे पण असंच होतं की ज्यावेळेला आपण सोल प्रोप्रायटरशिप किंवा बिझनेस पार्टनरशिपमध्ये जरी केला तरी सुद्धा समजा त्या देशात काही करायचं आहे तर ते डॉक्युमेंटेशन असतं. मग त्यावेळेला त्यांना त्याचा खूप यूज झाला, फायदा झाला. जे कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग करतात तर त्यांना सुद्धा कोडिंग सिस्टीम, तर कोडिंग सिस्टीम ही पूर्ण त्या जर्मन भाषेत असल्या लँग्वेज त्यामुळे त्याचाही त्यांना खूप यूज झाला. म्हणजे जागतिक स्तरावर म्हणाल तर माझी एक विद्यार्थिनी आहे जी इंजिनिअरिंगला होती. तिथे ती ॲक्च्युली कॉर्पोरेटमध्ये म्हणजे ती स्वित्झर्लंडला लागली कॉर्पोरेटमध्ये, पण तिला म्हणजे तिथे पण स्विस जर्मन बोलतात त्यामुळे तिला जर्मनचा फायदा खूपच झाला. पण तिने एक पुढची परीक्षा दिली, जर्मन भाषेतलीच एक आणखीन वेगळी परीक्षा दिली, तर तिचं सिलेक्शन युनायटेड नेशन्समध्ये झालेलं आहे. अरे वा, छान. हे खरं तर खूप मोठी अचीवमेंटच ते आपल्यासाठी पण.
खूपच आहे. म्हणजे आपल्याला एक प्राऊड वाटतो की हो. माझ्या स्टुडंटने माझे असं म्हणजे student गेली तिचं ती. एवढं अचिव्हमेंट बरोबर. मिळाली. रिअली Great. ग्रेट अँड मॅम, जेव्हा व्यवसायात पडायचं असं ठरवलं तेव्हा काय आव्हानं आली किंवा ती कशी पेलवत गेला? आव्हानं म्हणाल तर ॲक्च्युली मला थोडं घरची एक खोली त्याचा सेटअप थोडा चेंज करायला लागला. कारण ॲक्च्युली त्या खोलीचं सेटअप असं आहे की ते म्हणजे कारण माझे मिस्टर CA आहेत, प्रसन्न पाध्ये CA आहेत ते. त्यामुळे त्यांनी म्हणजे त्यांचं कसं ऑफिस वर्क असतं ते. ही इज इन RSM इन्स्टिट्यूट आणि फायनान्स कंपनी आहे ती, त्याच्यामध्ये ते हेड आहेत त्यांच्या अकाउंट्स डिपार्टमेंटचे. तर त्या ह्याला त्यांचं म्हणजे कसं एक सॅटर्डे संडेचं काम करायला म्हणजे ऑफिसचं किंवा बाहेरचं जसं असेल तर ते काम करायला म्हणून त्यांनी ते ऑफिस सेटअप त्या खोलीचा केला होता. तर मी म्हटलं मला तर इथे क्लास घ्यायचा होता, मला ऑफिस सेटअप चालणार नाही, तर मला क्लाससाठी एक वेगळ्या प्रकारचा सेटअप. तर तसं तर मग मिस्टर म्हणाले ठीक आहे बघूया कसं, तू आधी इथे चालू तर कर, मग आपण नंतर बघू. म्हटलं हो पण हा सेटअप कसा आहे तर वेगळं मुलांना काहीतरी नीट चांगलं असं वाटलं पाहिजे वगैरे. मग असं करून आम्ही तर मी म्हटलं ठीक आहे. मग आधी मी बाहेर आमचा हॉल जो आहे त्या हॉलमध्ये मी क्लास घ्यायची. कारण मला तिथे प्रोजेक्टर लावून आमच्या हॉलचं ती भिंत खूप मोठी आहे, त्यामुळे तिथे मला कधी मी तो स्क्रीनचा जो पडदा आणला होता, तो स्क्रीनचा जो हा असतो कर्टन जो स्क्रीनचा हे आणला होता, तोच तेवढा मोठा स्क्रीन. आणि मग त्याच्यावर मला कारण म्हटलं मला प्रोजेक्टर लावून तिथे दाखवावं लागतं. म्हणजे जिथपर्यंत ते त्या मधल्या खोलीचं काम होत नाही तिथपर्यंत मला ते असं करायला लागलं. मी आधी हॉलमध्ये घेतला क्लास. बरेच काही झालं मध्ये ते तुम्हाला माहिती आहे त्या कोरोनाच्या काळात तर ते सगळं इंटरनेटवर होतं. इंटरनेट गेलं की आम्हाला आमचं ठप्प म्हणजे सगळं असं मध्ये कधी जायचं पण ना, कारण ते सगळेच जण जर इंटरनेट यूज करतात तर कधीतरी ते होणारच आहे. त्यामुळे ते व्हायचं. मग कधी आम्ही असंच समोर बोलून माझ्याकडे बोर्ड आहे त्यामुळे मी बोर्डवर मग लिहायची की हे बघा हे असं आहे. पण तरी सुद्धा शेवटी मी म्हटलं ना की ते ज्या वेळेला आपण लाईव्हली समोर दाखवतो की हे असं आहे तर ते त्यांना मग म्हणायची की आपण इंटरनेट आलो की मी तुम्हाला ते लाईव्ह पिक्चरायझेशन दाखवते, मग तुम्हाला ते जास्त चांगलं वाटतं. पण आपण हे तर ते म्हणते मुलं बिचारी आमची खरंच स्टुडंट्स इतके ॲडजस्टेबल आहेत ना. ते म्हणायचे की मॅम ठीक आहे आता गेलं तर त्याला आपण काही करू शकत नाही, तुम्ही आता एक्सप्लेन करा नंतर येईल तेव्हा दाखवा असं, म्हणजे किंवा नेक्स्ट लेक्चरला दाखवा असं. एवढी ॲडजस्टेबल स्टुडंट्स आहेत ना रिअली. म्हणजे मीन्स आय एम व्हेरी मच की व्हेरी thankful to God ki given me such a very adjustable and very nice students. मॅम, बिझनेससाठी सोशल मीडियाचा काही वापर करता का? हां, म्हणजे सोशल मीडियाचा वापर म्हणाल तर असे काही म्हणजे बिझनेस प्लॅटफॉर्म्स मी आधी पण जॉईन केलेले. आता सुद्धा माझा मॅजिकल चार्मेंटचा आहे. तर त्याच्यात म्हणजे मला फायदा म्हणजे असं झालं की बिझनेस प्रमोशन झालं आणि बिझनेस प्रमोशनमुळे ॲक्च्युली आय गॉट मोस्ट स्टुडंट. म्हणजे बरेचसे स्टुडंट तसे पण असं आधी माउथ पब्लिसिटीज बऱ्याच ठिकाणी झाल्यामुळे बरोबर त्याच्यामुळे ते झालं. आधी माउथ पब्लिसिटी इज वन ऑफ द मार्केटिंग टूल आणि ते हे पण तरी सुद्धा बिझनेसच्या ह्याला सोशल प्लॅटफॉर्म म्हणजे फेसबुकवर किंवा तुम्ही इंस्टाग्राम असं हे आणि हे काही डिजिटल बिझनेस प्लॅटफॉर्म, तर त्याच्यामुळे पण मला डिजिटलायझेशनचा बराच फायदा झाला ॲक्च्युली. म्हणजे याचा अर्थ तुम्ही उपयोग करताय त्याचा. येस. भाषेच्या शिक्षणात तुम्हाला वेगळ्या क्रिएटिव्हिटी करून तुम्ही कसं मुलांना शिकवता? राईट. त्याच्यामध्ये आता मी सांगितलं असं वेगळ्या शहरातनं किंवा वेगळ्या राज्यातनं किंवा वेगळ्या देशातनं असं एकत्र आल्यानंतर आपण कसं बोलायचं. तर म्हणजे आता तुम्हाला मी एक डायलॉग तर तो असा एक सांगू का, म्हणजे असं समोर तर तुम्हाला कळेल. आहे जर्मन भाषेतला पण मी तुम्हाला म्हणजे तो सांगते. Jenny wohnt in Harbach. Sie spricht Deutsch und sagt Guten Tag. Urs wohnt in Zürich. sagt Servus. तर ते असं म्हणजे ते कसं आहे आता बघा की येनी म्हणजे ॲक्च्युली तर जेनी. तर ते जेनीचं म्हटलं ना, जे स्टँड्स फॉर वाय, त्यामुळे तो त्याचा यचा उच्चार होतो जचा, त्यामुळे ते जेनीचं स्पेलिंग JENN
वाय पण त्याचा उच्चार येनी होतो. तर ते येनी तर ती हार्बाकवरनं आले. हार्बाक एक शहर आहे, तर ते हार्बाकवरनं आले. ते हार्बाक शहर पोलंडला आहे, तर तिकडनं ती आली. आणि उर्स नावाचा जो माणूस आहे तर तो म्हणजे पुरुष आहे, तर तो ह्याच्यावरनं आला, झुरिचवरनं. म्हणजे झुरिच कंट्री जी आहे तर ते झुरिचवरनं तो आला. आणि मग तो त्या झुरिच लँग्वेजमध्ये काय म्हणाला, तर झेरवस. बट आता हे कसं होतं सांगते, की युरोपमध्ये किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये तर त्यांना त्यांच्या लँग्वेजेस समजतात. साधारण लोकल म्हणजे आपल्याकडे कसं असतं की साधारण लोकल लँग्वेजेस समजतात, तर तसं तर तशा त्या प्रकारे. तर मग मी मुलांना उभं करते आणि मग सांगते की आता आपण असं करूया की आता आपण कंट्रीजमधनं न घेता आता आपण असं करूया की आता गुजराती असेल तर यू आर फ्रॉम गुजरात, यू आर फ्रॉम सौराष्ट्र, तर असं घेते. यू आर फ्रॉम महाराष्ट्र, यू आर फ्रॉम हे, असं करून आम्ही घेतो. आणि म्हटलं आता तुम्ही उभं, म्हणजे मी त्यांना ना ऍक्च्युअली प्रॅक्टिकल की आता तुम्ही उभं राहिलात, मग आता तुम्ही कसं बोलाल. म्हणजे मराठी असेल तर मराठीतून कसं बोलायचं की नमस्कार, मी अमुक अमुक, मी इथून आलो, असं. तर हे असं मराठीतनं. मग इंग्लिशमधनं हॅलो, मग ग्रीटिंग करतो आपण, ग्रीट करतो की वेदर इट इज मॉर्निंग इज गुड मॉर्निंग, और गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून, और गुड इव्हनिंग. तर हे करून मग माय नेम इज सो अँड सो, और आय एम सो अँड सो, अँड आय एम कमिंग फ्रॉम दिस. तर ते हे असं हे करायचं. हिंदीतनं बोलताना हे तेच, म्हणजे की अशा तऱ्हेने तुम्ही प्रॅक्टिकली त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करता. आणि आता हे झालं, त्यामुळे थोडा कॉन्फिडन्स वाढतो. आता हे झालं भेटणं. आता भेटल्यानंतर आता ज्या वेळेला कधी कधी तरी आपण रस्त्यात भेटतो, व रस्त्यात आता समजा आपण त्या कंट्रीमध्ये राहतोय किंवा आपण त्या ठिकाणी राहतोय, आणि समजा एक जण समोर आणि एक जण आपण इकडनं, असे आपण कुठेतरी रस्त्यात भेटलो. मग रस्त्यामध्ये आपल्याला बोलणं पॉसिबल होत नाही. मग म्हणेल की अरे हाय, हॅलो, हाऊ आर यू, ओके आय एम फाईन, गुड मॉर्निंग, what is going on, very fine going on, अच्छा I want to talk to you something, okay let's go to coffee shop and sit there. म्हणजे आपण रस्त्यात उभं राहत नाही. मग इन दॅट केस वी गो टू कॉफी शॉप, और वी गो टू रेस्टॉरंट, और वी गो समवेअर एल्स, की ज्या ठिकाणी बसून आपण बोलू शकतो. और एल्स इफ इट इज अ गार्डन, तर हल्ली गार्डनमध्ये पॅगोडाच केलेले आहेत बसायला वेगवेगळ्या ठिकाणी. ओके लेट्स गो टू पॅगोडा अँड सिट देअर अँड टॉक, असं. म्हणजे की म्हणजे ते अशा प्रकाराने त्यांना ते असं, म्हणजे म्हणून मी त्यांना असे जेव्हा मी शिकवते तेव्हा त्यांना उभं करते. आणि असं उद्या समजा हॉटेलमध्ये गेलो, तर हॉटेलमध्ये गेल्यावर थोडं मॅनरिझम किंवा ते कसं करायचं, ते कसं शिकायचं, किंवा त्या हॉटेल रिसेप्शनमध्ये पुरुष असेल किंवा बाई असेल तर त्यांच्याशी कसं बोलायचं. म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते त्यांच्या मनापर्यंत पोचवायचं किंवा त्यांना ते कन्व्हिन्स करायचं, आणि ते त्या प्रकाराने मग ते आपल्याला, म्हणजे असं की अशा प्रकारचा संवाद जो फ्रेंडली पण असेल, जो रिस्पेक्टफुली पण असेल, आणि जो एकमेकांना हेल्पिंग पण असेल. तर अशा प्रकारचा संवाद तर तो कसा करायचा ते मी मुलांना उभं करते आणि करते वन टू वन. किंवा कधी कधी आता आमचे असे लेसन्स असतात त्याच्यामध्ये की कधी कधी तर मग मी सांगते की तू हे कॅरेक्टर, तू हे कॅरेक्टर, आणि तू हे कॅरेक्टर. मग आता आपला लेसन झालाय, तुम्हाला लेसन कळलंय की तो काय आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला त्यातले डायलॉग्स बोलायचे. मग ते कसे बोलायचे, मग ते त्याप्रमाणे असं करून, म्हणजे थोडंसं. किंवा कधी कधी आमचं आता जर ग्रॅमर रिलेटेड किंवा एक बोलण्याचं स्पीकिंग रिलेटेड असं जर असेल, तर त्यावेळेला इन दॅट केस आय शो देम लिटिल फिल्म्स. म्हणजे असं अशा छोट्या असतात, लाईक जे तर आहेत माझ्याकडे काही 15 मिनिट्सच्या आहेत, काही अर्ध्या तासाच्या आहेत, इवन काही 1 तासाच्या आहेत. मग त्यांना ते की हा प्रसंग, आता हा प्रसंग मी तुम्हाला दाखवला, मग मी काय करते, अच्छा तो अंडरस्टँड झाला, ते काय करतात त्याच्यात, असं. ओके, मग मी त्यांना ते प्रश्न विचारते, एकेकाला विचारते की मग तुम्हाला त्यातलं, मग त्यांना काय करते की त्यातलं हे कॅरेक्टर तू, हे कॅरेक्टर तू, हे कॅरेक्टर. मग आता तो जो प्रसंग झाला तो आपण इथे उभा करूया. मग ते तसं करतो आम्ही. आणि मग घरी मी त्यांना एक प्रकारचं असं होमवर्क देते की तुम्ही आज जे पाहिलं त्याचं सगळं हे लिहून आणा, की ते काय होतं, कसं होतं, आणि त्याच्यामध्ये काय एक्झॅक्टली झालं, तो प्रसंग काय होता. बरोबर. असं ते केल्यामुळे ना त्यांचा इंटरेस्ट म्हटलं ना, ऑटोमॅटिकली स्टुडंट्स इंटरेस्ट इन्क्रीज आणि वाढतो. बरोबर. गेल्या 7 वर्षात तुम्ही असं किती विद्यार्थ्यांना घडवलं आणि त्यांचा प्रगतीचा आलेख कसा आहे? एक्झॅक्ट नंबर तर नाही, बट
तरी आहेत मोर दॅन 1000 यू कॅन से. हो. हे खूप आहे. खूप आहे, बरंच आहे. आणि स्टील इन्क्रीज होत सुरूच आहे. बरोबर. बरं. मग ही सगळी मुलं छान करिअरमध्ये सेट आहेत. हो आहेत. आणि त्याचा त्यांना खूप फायदा बराच होतो. माझ्यासारखे काही जण कोचिंग क्लास पण घेतात. भाषा शिक्षणाला जर करिअर म्हणून पाहायचं झालं तर कसं सुरुवात करायला पाहिजे किंवा कुठून सुरुवात करायला पाहिजे आणि न्यू कमरला तुम्ही काय सांगाल त्यासाठी? ॲक्च्युली त्याचं जसं जसं मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे की ज्या वेळेला आता स्टुडंट्स माझ्याकडे येतात की मॅम मला ही भाषा शिकायची, तर मी त्यांना म्हणते की तुम्हाला फक्त स्पीकिंग पुरेसं किंवा स्पीकिंग काही ठराविक ह्याला, म्हणजे आता इंजिनिअरिंग स्टुडंट्स असले तर स्पीकिंग ऑन कॉर्पोरेट लेवल और बिझनेस लेवल असं होतं. राईट. तर आता शाळेतली असली तर मी त्यांना म्हणते की तुम्हाला स्पीकिंग हवं असलं की स्पीकिंग फॉर यू आर गोइंग टू पर्टिक्युलर रिजन आणि स्पीकिंग फॉर दॅट मॅटर ऑर स्पीकिंग इन स्कूल ऑर स्पीकिंग इन समथिंग, किंवा तुम्हाला आता कधी कधी कॉम्पिटिशन्स असतात की ज्याच्यात इलोक्युशन असतं किंवा डिबेट असतं किंवा काही असतं, तर त्याच्यात त्या पुरेसं स्पीकिंग पाहिजे का, किंवा कधी कधी बाहेरचे काही हे असतात असे की जिथे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आपल्याकडे नाही पण जगभरात बऱ्याच ठिकाणी आहेत, तर अशा कुठच्या द्यायच्या आहेत का की त्याच्यामध्ये तुम्हाला तो एक स्पीकिंग पार्ट असतो, तर तो त्या स्पीकिंगसाठी तुम्हाला पाहिजे कसं आहे, किंवा एखादं काही असं घरचा काही हा आहे की ज्यामध्ये तुम्हाला स्पीकिंग पाहिजे असं, तर त्या ह्याला म्हणजे ते असं वेगवेगळं विचारायला लागतं. आणि दुसरं म्हणजे जर रायटिंगमध्ये जर पाहिजे, कारण आता रायटिंग म्हणजे कसं आपल्याला टाईप ऑन कॉम्प्युटर ऑन लॅपटॉप यू हॅव टू टाईप दॅट, तर ते टायपिंगच्या ह्याला ग्रॅमॅटिकली करेक्ट हे करायचं, तर मग आपल्याला म्हटलं ग्रामर सकट शिकायला लागेल सो दॅट द सेंटेन्स फॉर्मेशन अँड एव्हरीथिंग विल बी करेक्ट असं. कारण मी विचारते की तुम्हाला लिगल साईड असेल तर डॉक्युमेंटेशन येतं, अकाउंट साईड असेल तर पूर्ण ते अकाउंटिंग सिस्टम येत आहे. मग कधी कधी अकाउंटिंग सिस्टमला कसं असतं की आपल्याकडे इन इंडिया और इन सम एशियन कंट्रीज तिकडे डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टम आहे, म्हणजे देर आर अकाउंटिंग स्टँडर्ड्स, तर ते अकाउंटिंग स्टँडर्ड्स पण बदलतात. आता आपल्याकडे अकाउंटिंग स्टँडर्ड्स इज समवेअर 158 अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत आपल्याकडे इंडिया, पण एशियन कंट्रीजमध्ये दॅट इज 147 और 148 समथिंग. पण बाकी ह्याच्यामध्ये जर पाहिलं जगामध्ये जगभरात मोस्ट ठिकाणी म्हणजे एक्सक्लुडिंग एशिया, तर त्या ठिकाणी सिंगल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम आहे. मग त्यावेळेला त्याचे अकाउंटिंग स्टँडर्ड्स बदलतात. कधी कधी ते दॅट इज गॉन टू 200 और मे बी अबाउट 200 ऑल्सो. मग अशा वेळेला त्या पर्टिक्युलर लँग्वेजमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये ते करण्यासाठी मग तुम्ही काय कराल तर हे, मग अशा वेळेला ह्याला टर्म यूज काय करायची. मग मला आता काय झालंय की मी काही विषयांच्या म्हणजे एस्पेशली टेक्नॉलॉजी किंवा अकाउंट्स, लिगल अशा ह्याच्या मी डिक्शनरीज आणल्या आहेत की ते डिक्शनरीचा वर्ड त्याच्यात कसं होतं, त्याच्यात 5 लँग्वेजेसमध्ये देतात. म्हणजे इंग्लिश जो असतो त्या इंग्लिशचं जर्मन होतं, त्या जर्मनचं कधी कधी हे पण होतं स्पॅनिश पण होतं, तर ते स्पॅनिश वर्ड पण असतो त्याच्यात. नंतर त्याच्यामध्ये हिंदी होतं, मराठी होतं, गुजराती होतं आणि आपल्याकडचं हे पण होतं, म्हणजे ते तुम्ही मागून घेतात. आता मी ते कन्नडा मागून घेतलं तर मला कन्नडा पण पाहिजे म्हणून ते तसं, तर त्या ह्याला तर तशी ती डिक्शनरी येते आणि ती टर्म तिथे कशी यूज करतात तर तसं. आता कॉम्प्युटर प्रोग्रामिंग असेल तर त्याला कोडिंग असतं, तर ते कोडिंग त्या लँग्वेजमध्ये कसं हे करायचं, मग त्याच्यासाठी म्हणून त्या डिक्शनरीज खूप लागतात, कारण कोडिंगला पण प्रत्येक टर्म आहे प्रोग्रामिंगच्या, त्यामुळे ती टर्म तिथे कशी ही करायची असं. तर त्याचं तर त्या प्रत्येक ह्याचं म्हणजे आपल्याकडे जेव्हा आपण कॉम्प्युटर प्रोग्रामिंग एस्पेशली SQLचं आहे तर ते SQL प्रोग्रामिंग, तर त्याला SQL प्रोग्रामिंगला लँग्वेज म्हणजे आता एखादा प्रोग्राम टाकला समजा टेबलिंग फॉर्मचा प्रोग्रामिंग, किंवा समजा त्या ह्याचा बिझनेस एखाद्याचा बिझनेस आहे आणि त्या बिझनेसमध्ये समजा मी म्हटलं किंवा तू काय करतोस, तुला डिजिटलायझेशनमध्ये म्हणजे तुला ऑनलाईन किती जमा झाले, म्हणजे तुझं ऑनलाईन किती इन्कम आहे आणि
ऑफलाईनला की तू जर कॅश घेत असलास तर कॅशचं किती इन्कम आहे, तर 2 वेगळे प्रोग्राम SQLला टाकायला लागतात. मग ते SQL तुम्हाला ऑनलाईनचं कसं आहे तर ते टेबलिंग फॉर्मला देतं, आणि ऑफलाईन जर तुम्ही कॅश घेतली असेल किंवा चेक घेतला असेल तर त्याचं पण हे देतो तो प्रोग्राम. म्हणजे ते ऑफलाईनचा वेगळा होतो, मग तो कॅशचा वेगळा होतो, चेकचा वेगळा होतो, असं ते SQL. तर ते तशा प्रकारचं हे आहे. आणि मग त्या ह्याला म्हणून ते डॉक्युमेंटेशनला ते टर्म्स कशा, अकाउंट्सला कशा, ह्याच्या कशा, प्रत्येक वेळेला प्रत्येकच्या वेळेला ते बदलतं. बदलतं. टेक्नॉलॉजिकल प्रोग्रामिंग असतं तर त्याला बदलतं. बरोबर. बऱ्याच शाखा आहेत अशा आपल्याकडे, म्हटलं तर खूप शाखा आहेत. बरोबर. सुरूपा, लँग्वेज अकॅडमीचे काही फ्युचर प्लॅन आहेत का? काही नवीन कोर्सेस आणणार आहेत? नवीन कोर्सेस म्हणजे आता रायटिंग आणि ह्याचे आमचे आता म्हणजे जर्मनच्या लेवल्स आहेत, 9 लेवल्स आहेत. नंतर आपल्या मराठीच्या जर्मनचे 9 लेवल्स आहेत. त्या 9 लेवल्समध्ये पहिले 3 बेसिक, A1, A2, A3 बेसिक, B1, B2, B3 आणि C1, C2, C3 हे जे 6 लेवल्स आहेत ते ॲडव्हान्स आहेत. बरोबर. म्हणजे तुमचे ते संपूर्ण 9 लेवल्स झाले की मी मुलांना सांगते की आपलं जे मुंबईला मॅक्स मुलर भवन, जिथे गोयथा इन्स्टिट्यूट हे मेन हेड सेंटर आहे, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक्झाम द्या. इकडनं मी नावं पाठवते त्यांना की हे येणारी मुलं, तुम्ही त्यांची एक्झाम हे करा, कंडक्ट करा. तर ते एक्झाम्स द्या आणि मग त्या 9 लेवल्स नंतर त्यांना जे सर्टिफिकेट मिळतं तर दॅट सर्टिफिकेट इज द ऑलमोस्ट बॅचलर लेवल, कम्प्लिटेड बॅचलर. म्हणजे त्याचं BYOT म्हणून ते हे त्यांच्याकडे डिग्री आहे. तर ती BYOT म्हणजे बॅचलर डिग्री ऑफ द जर्मन लँग्वेज, दॅट इज बॅचलर डिग्री ऑफ डॉश असं. तर ते सर्टिफिकेट BYOTचं येतं. आणि मग नंतर पुढे 2 वर्ष म्हणजे जसं आपल्याकडे आहे की बॅचलर नंतर समजा BSc BCom BA आहे किंवा व्हॉट यू से इज BPharm, तर त्याच्यानंतर पुढे जर मास्टर्स करायचं तर मास्टर्सला कसं आपल्याकडे की MA MCom MSc MPharm हे जर करायचं तर आपल्याकडे हे आहे बॅचलर नंतर 2 वर्षांनी आहे. तसंच सेम तिकडे आहे की BYOT नंतर MYOT करायचं होतं, ते MYOTला 2 वर्षांनी ते हे आहे. बरोबर. पण म्हणजे तिथे सजेशन असं असतं की आता फॉरेन लँग्वेज करायची तर त्याच्यामध्ये तुम्ही MYOT केल्यानंतर थांबायचं नाही, MYOT नंतर 1 वर्ष अजून करून MPhil करायचं. आणि MPhil नंतर यू कॅन टेक स्टॉप की नाही आता MPhil पर्यंतच मला करायचं आहे. काही जण असतात की PhD करतात. मग PhD साठी तुम्हाला मग आय सजेस्ट की डोंट डू इन इंडिया, गो देअर. म्हणजे आता तुम्ही जर्मन करताय तर जर्मनीमध्ये ड्रेसडनची युनिव्हर्सिटी आहे, तिथे डॉर्टमुंड युनिव्हर्सिटी आहे. त्याच्यानंतर फ्रँकफुर्टची युनिव्हर्सिटी आहे, तर फ्रँकफुर्ट शहर फ्रँकफुर्ट हे आहे. हॅम्बुर्गची युनिव्हर्सिटी आहे. नंतर म्युनिकची आहे, म्युनिकला जिथे सिमेंटचं हेडक्वार्टर आहे ते म्युनिकची युनिव्हर्सिटी आहे. आणि लाइप्सिश म्हणून एक शहर आहे की ज्या ठिकाणी तिथे मोस्ट लॅब्स आहेत. आणि मे बी यू कॅन से द सायंटिस्ट फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया और ऑल ओव्हर द वर्ल्ड ऑल्सो यू कॅन से द मोस्ट सायंटिस्ट त्या ठिकाणी हे आहेत. म्हणजे तर तिथे काम करतात त्या लॅब्समध्ये. त्या लॅब्स सगळ्या बायोलॉजिकल, केमिकल आणि फिजिकल म्हणजे फिजिक्सच्या अशा त्या लॅब्स आहेत. तर त्या लॅब्समध्ये तिथे ते काम म्हणजे करतात. आता मोस्ट दॅट इज ॲक्च्युली दॅट लायप्सिश सिटी इज कॉल्ड सायंटिस्ट सिटी, म्हणजे सायंटिस्ट जास्ती असल्यामुळे. तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा युनिव्हर्सिटी आहे लायप्सिश शहरात. तर तिथे सुद्धा म्हणजे तुम्ही शिक्षण घेऊ शकता PhDचं. आणि ती युनिव्हर्सिटी पण तुम्हाला PhDचं हे प्रदान. पण तिथे कशी सिस्टीम आहे, आता आपल्याकडे कसं PhD कम्प्लीट झालं की कॉन्व्होकेशन करतात, पण तिथे तसं नाही आहे. PhD कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला तिथे पुढची 3 ते 4 वर्ष साधारण एक त्या युनिव्हर्सिटीत किंवा त्यांच्या स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत, और त्यांच्या कंपन्या आहेत किंवा त्यांचे ट्रेनिंग सेंटर्स आहेत, तर या ठिकाणी यू हॅव टू गो देअर अँड यू हॅव टू प्रोव्हाइड दॅट लँग्वेज ट्रेनिंग टू द स्टुडंट. अँड स्टुडंट कॅन इट नॉट नेसेसरी की दे आर फ्रॉम जर्मनी, दे कॅन बी फ्रॉम ऑल अदर द पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. म्हणजे वेगळ्या कंट्रीजमधनं सुद्धा तिथे स्टुडंट येतात ती लँग्वेज शिकायला.
मग त्यांना ते ट्रेनिंग तसं त्याप्रमाणे प्रोव्हाइड करायचं, त्यांचं जे प्रेस्क्राईब केलेलं असेल ते तिथे प्रोव्हाइड करायचं. आणि हे तुम्हाला तुमचं रिसर्च म्हणजे PhD कंप्लीट झाल्यानंतर, रिसर्च संपूर्ण झाल्यानंतर हे 3 ते 4 वर्ष करायला लागतं. आणि त्याच्यानंतर ते इन्स्टिट्यूट किंवा ती कंपनी किंवा ते युनिव्हर्सिटीकडे, त्या पर्टिक्युलर जी असेल तुमची त्या युनिव्हर्सिटीकडे ते सर्टिफिकेट किंवा लेटर पाठवतात आणि त्याच्यानंतरच कॉन्व्होकेशन होतं. म्हणजे आपल्याकडे मे बी यू कॅन से की ही पद्धत जी आपल्याकडे BEdला आहे तशी तिथे आहे. तर हे झालं जर्मनचं. आपल्याकडे ह्याची आहे मराठीच्या 8 लेवल्स आहेत. म्हणजे युनिव्हर्सिटीला आपल्याकडे आपण मुंबई युनिव्हर्सिटीला मराठी, हिंदी, नंतर जी उत्तर प्रदेशची खडी बोली आहे तर ती खडी बोलीचं पण इथे पण आहे आणि कानपूरला पण आहे. तर दोन्ही ठिकाणी देता येतं खडी बोलीचं. हे खडी बोलीच्या पण 8 लेवल्स आहेत, हिंदीच्या 8 लेवल्स आहेत, मराठीच्या 8 लेवल्स आहेत. इंग्लिशच्या ज्या आहेत त्या इंग्लिशच्या 12 लेवल्स आहेत. इंग्लिशच्या 12 लेवल्सची एक्झाम आपल्याकडे मुंबई युनिव्हर्सिटीत पण देता येते आणि त्या प्रत्येक लेव्हलच्या पण एक्झाम आहेत. ऑर यू कॅन गिव्ह द एक्झाम आफ्टर 3 लेवल्स. ओके. इंग्लिशला 3 लेवल झाल्यानंतर पण एक एक्झाम तुम्ही देऊ शकता, किंवा तुम्ही पर्टिक्युलर आपल्याकडे युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट आणि हे सगळं व्यवस्थित मिळतं. आणि युनिव्हर्सिटीला ते सांगतात पर्टिक्युलर तुमचं म्हणजे हे तुम्ही ऑनलाईन एक्झाम पण देऊ शकता आणि तिथे जाऊन आपल्याला युनिव्हर्सिटीला ऑफलाईन एक्झाम पण देता येते. बरोबर. आणि सगळ्या ग्रामर, प्रोज थोडं पुढच्या ज्या आहेत त्या म्हणजे साधारण फ्रॉम 9 लेवल टू 12 लेवल ह्या ज्या इंग्लिशच्या आहेत त्याच्यामध्ये थोडं इंग्लिश लिटरेचर पण आहे, लिटरेचर पार्ट पण येतो. मराठीला पण 5व्या लेवलपासून म्हणजे 5th लेवल टू 8th लेवल हा थोडा लिटरेचर पार्ट म्हणजे साहित्य, मराठी साहित्याचा भाग येतो थोडासा. बरोबर. खरंच खूप छान माहिती मिळाली, बरंच कळालं लँग्वेजेसबद्दल. आतापर्यंत ते माहीतच नव्हतं. मॅम तुमचा जर क्लासरूम जगभर पसरला तर त्याचं एखादं वाक्य काय असेल? म्हणजे यू मीन टू से टॅगलाईन. ॲक्च्युली टॅगलाईन वी ऑलरेडी डिसाइडेड की म्हणजे क्लास मी चालू केला तेव्हाच ती डिसाइडेड होती. जॉईन ॲज अ स्टुडंट, लीव्ह ॲज अन एक्सपर्ट. ग्रेट. Should I repeat again? Yes. Join as a student and leave as an expert. ग्रेट. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा करून, खूप माहिती मिळाली. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत नसतात, त्या एक्सपर्ट्सकडनं त्या समजून घ्याव्या लागतात, जसं आज मला भाषेबद्दल तुमच्याकडून कळालं. सो थँक्यू सो मच, तुम्ही इकडे आलात आणि खूप महत्त्वाची माहिती तुम्ही दिली. थँक्यू सो मच. ॲक्च्युली मी तुमच्या सगळ्यांची म्हणजे तुमचीच नाही तर तुमच्या संपूर्ण टीमची मी आभारी आहे की तुम्ही मला इकडे बोलावलं आणि एवढं मला बोलायला चान्स दिलात, म्हणून मी तुमची खूप खूप आभारी आहे. तुम्ही आणि तुमची टीम अशीच, तुम्ही माझ्यापेक्षा सुद्धा कितीतरी एक्सपर्ट त्यांचं तुम्ही असं हे पॉडकास्ट जास्तीत जास्त आणि तुमचं हे पॉडकास्टचीही चांगली छान चालू राहू दे. तुम्हाला थँक्यू सो मच मॅम. खूप यश मिळत राहू दे. थँक्यू सो मच. आजचा पॉडकास्ट कसा वाटला नक्की कळवा. भाषेबद्दलचं खूप सारं ज्ञान आपल्याला आज मिळालं आहे. असेच नवीन नवीन भाग बघण्यासाठी, असेच प्रेरणादायी उद्योजक समोर पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी बिझनेस टॉक मराठीसोबत नक्की कनेक्टेड राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. आजचा पॉडकास्ट कसा वाटला नक्की कळवा. भाषेबद्दलचं खूप सारं ज्ञान आपल्याला आज मिळालं आहे. असेच नवीन नवीन भाग बघण्यासाठी, असेच प्रेरणादायी उद्योजक समोर पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी बिझनेस टॉक मराठीसोबत नक्की कनेक्टेड राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. मी वैष्णवी कदम, बिझनेस टॉक मराठी, तुमच्या आमच्यासाठी, यशस्वी उद्योजकांसाठी.